दर्शक हो नमस्कार. आपण पाहत आहात समर्थ न्यूज. मी विष्णू धावडे. समर्थ न्यूजच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या समवेत या दिलखुलास संवाद साधण्यासाठी माझ्यासोबत आहेत या ठिकाणी डॉक्टर जिवबा रामचंद्र केळुस्कर, जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मिडबाव तांबर्डे येथील आहेत. अनेक समस्यांना तोंड देत ते मुंबईसारख्या शहरात मुंबई महानगरपालिकेवरती शिक्षण अधिकारी म्हणून त्यांनी जी सेवा दिलेली आहे आणि सध्या ते सेवानिवृत्त आहेत. मात्र त्यांचा जो जीवन प्रवास आहे हा अतिशय खडतर होता. मात्र या ठिकाणी त्यांनी मार्ग आपले स्वतः शोधत त्यांनी जी वाटचाल केलेली होती, स्वतःचं ध्येय ठरवून त्या ध्येयापर्यंत पोहोचलेले आहेत आणि सध्या यशस्वी झालेले आहेत. निश्चितच त्यांचा जीवन प्रवास आहे तो आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊया. सर, आपलं समर्थ न्यूजमध्ये स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा की तुमचं जे लहानपणीचं बालपण होतं ते तुम्ही कशा प्रकारे अनुभवलं? बालपण माझं खूप चांगल्या प्रकारे गेलं, कारण घरचं वातावरण तसं चांगलं होतं. मी सर्वात लहान असल्यामुळे माझे सर्वच भावंड, माझे आई बाबा माझे लाड करायचे आणि माझं आजोबांचं नाव ठेवल्यामुळे जास्तीत जास्त मला कुठलीही जास्त कामं देत नसायचे. पण मी खूप खेळायला बागडायला मला आवडत होतं. परंतु भावंड नेहमी सांगायची की अभ्यासाकडे मात्र दुर्लक्ष करू. त्याप्रमाणे मी अभ्यासाकडे मात्र पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. जे काय त्या ठिकाणी होतं भावंडांचं मला मार्गदर्शनसुद्धा होतं. त्याच्यामुळे गरिबी हा जो भाग बाजूला ठेवला, तर शिक्षण आपण जास्तीत जास्त घ्यावं ही उर्मी जी होती ती उर्मी माझी लहानपणापासून माझ्या मनात त्या ठिकाणी होती. लहानपणी असं आपण ठरवलेलं की आपण एखादा कोणीतरी अधिकारी व्हावं? नाही, अधिकारी व्हावं असं नाही, पण मोठं कोणतरी हो नक्कीच ना. कारण मला त्या ठिकाणी 2-3 गोष्टी आवडत होत्या. मला एकतर सायन्स शाखेकडे जाऊन मला डॉक्टर बनायचं होतं, किंवा त्या ठिकाणी निश्चितपणे मी केलं होतं की IAS अधिकारी तरी बनावं, किंवा त्या ठिकाणी असं शेवटी ठरवलं आर्थिक परिस्थिती जर मध्ये आडच येत असेल तर मग आपण काहीतरी साधं शिक्षण घेऊन क्लर्क व्हावं. म्हणजे माझ्याकडे जसं त्या ठिकाणी वातावरण मिळेल भविष्यामध्ये त्या वातावरणावरती मी अवलंबून होतो. आणि त्याप्रकारे माझी जी शैक्षणिक जी प्रगती होती ती प्रगती खूप चांगली होती. मला एक आत्मविश्वास होता की मी निश्चितपणे काहीतरी मोठा होईल. हे स्वप्न उराशी बाळगलं. प्राथमिक शिक्षण कशा प्रकारे पूर्ण केलं? प्राथमिक शिक्षण मी मत्स्य व्यवसाय शाळेमध्ये 1ली ते 3री पर्यंत शिकलो. नंतर मग बहिणीचं झालं लग्न. मग तिथून बाबांना पत्र आलं आमच्या वडिलांना की छोट्या बाबाला तुम्ही माझ्यासोबत पाठवून द्या, कारण माझे मिस्टर त्या ठिकाणी बोटीवरती असतात, ते 15-15 दिवस येत नाही. मग मी लहान असल्यामुळे मला बाबा म्हणाले एक काम कर, तुझा दाखला काढूया आपण आणि तुला मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये तिथे हे करूया, प्रवेश घेऊया, तू तुझ्या मोठ्या बहिणीबरोबर राहा. मग आता मोठ्या बहिणीने एक बोलवल्यानंतर खरं म्हणजे मनातून जाण्याची इच्छा नव्हती, पण आता लहान असल्यामुळे सगळी जबाबदारी माझ्याच होती आणि मीच यावं असं बहिणीने ठरवलं. मग मी गेलो तिथे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ट्रॉम्बे या शाळेमध्ये प्रवेश घेऊन 3री 4थी 5वी असं त्या ठिकाणी 5वी उत्तीर्ण होऊन मी पुन्हा मग गावी आलो. आणि गावी आल्यानंतर झालं काय की फिशरीज गव्हर्नमेंटचा एक नियम होता की प्रवेश या शाळेत घ्यायचा असेल तर 1 इयत्ता कमी इयत्तेमध्ये प्रवेश दिला जातो. पण माझा निर्णय पक्का होता. मी विचार केला, मी 5वी पास प्रथम क्रमांकाने झालो आहे, तर मी पुन्हा 5वीत का बसावं? मला 6वीत बसायचं होतं. हे नियम समजलं की बोर्डाच्या शाळेमध्ये हा नियम नाही, म्हणून मग मी बोर्डाच्या शाळेमध्ये गेलो
तिथे पहिल्या वेळी ओळखीचे बाबांच्या ओळखीचे होते ते म्हणजे आमचे कांदळगावकर गुरुजी होते. गुरुवर्य कांदळगावकरांना भेटलो. ते म्हणाले ठीक आहे, आपण आनंद आहे, तुला त्या ठिकाणी 6वीमध्ये प्रवेश देऊ. आणि 6वीमध्ये प्रवेश दिला सरांनी आणि मी जायला लागलो. नंतर मग त्या किरावनातून जाताना, किरावत म्हणजे पाण्यातून जाताना ज्या जवळजवळ कमरेपर्यंत असं पाणी यायचं. मग त्यातून मला जाणं आणि माझं दप्तर भिजायचं. मग सरांनाच असं वाटलं की या मुलाला जर आपण शेगुलवाडची शाळा जर आहे ती दिली तर याला चांगलं त्या ठिकाणी व्यवस्थित म्हणजे पाण्यात भिजायला नको, काही नको, आणि अभ्याससुद्धा तिथे चांगला होईल. तो शेगुलवाडच्या शाळेत जा, तिथे गुरुवर्य एकनाथ जेठे, मी तिथे जायला लागलो आणि 2 वर्ष तिथे मी शिकलो. तिथे मला चांगले शिक्षकसुद्धा मिळाले. एकनाथ जेठेसारखे शिस्तप्रिय असे मुख्याध्यापक, त्यांचं त्या ठिकाणी जो पेहराव होता तो असा जसा कांदळगावकर गुरुजींचा होता की खादीचं जॅकेट असायचं. गुरुवर्य एकनाथ जेठे जॅकेट वापरत असे, ते टोपी आणि धोतर आणि नेहरू शर्ट असं वापरायचं, परंतु कडक शिस्तीचे मात्र होते. आणि तिथे प्रत्येक विद्यार्थ्याला टोपी घालावी लागायची. मला सुद्धा टोपी हे करायला सांगितली आणि तू सुद्धा केळुसकर उद्यापासून टोपी घालून शाळेत यायचं, ही शिस्त होती. आणि तिथल्या शाळा ज्या होत्या त्या दुबार डिव्हिजनमध्ये होत्या. त्यामुळे एकदा सकाळी 7 ते 10 असायचं, नंतर मग 2 ते 5:30 असायचं. अशा प्रकारे 2 वेळा मला शाळेत शेगुलवाडचं जावं लागायचं. पण मला असं अटकवडच्या शाळेत जात होतो तसा त्रास होत नव्हता, कारण लीक होती. त्या लिकीवरनं मी त्या ठिकाणी चालत जात होतो आणि ती तशी चांगली शाळा होती आणि त्याच्यामुळे मग तिथे शिक्षणसुद्धा चांगलं झालं. तिथले म्हणजे शेगुलवाडचे आणि जोगलवाडी, शेगुलवाडी किंवा लोकेवाडी हे सर्व लोक मला जोबा म्हटल्यानंतर ताबडतोब ओळखायचं. मला पहिल्या वेळी कळलं नाही की ते का ओळखतात, म्हणजे असं म्हणतात, अरे तू जोबाचा नातू ना. त्यावेळी माझ्या लक्षात आलं माझ्या आजोबांचं कार्य जे होतं, जोबा दादांचं कार्य होतं, ते स्वतः डॉक्टर होते, डोळ्यांचे डॉक्टर होते, वैद्य होते. ते त्या तिकड्या वाडीमध्ये कोणाचीही काही समस्या असली किंवा एखादी गाय हिला प्रॉब्लेम असेल किंवा एखाद्या म्हैसीला प्रॉब्लेम असेल तर पशुवैद्यकीय सारखं ते काम होतं. फक्त डिग्री त्यांच्याकडे पशुवैद्यकीय नव्हतं. पण त्याच्यामुळे मला तिथे सर्वच जण ओळखायचे आणि ते सुद्धा खूप लोक चांगले होते, प्रेम करायचे. मला त्यांच्या हाती मला जेवायला सुद्धा ठेवायचं. आम्ही अभ्यासाला सुद्धा तिथे कधी कधी त्या रावलेंच्या घरी सुद्धा अनेक वेळा, डोकेंच्या घरी अनेक वेळा, शेगुलवाडकर यांच्या घरी अनेक वेळा मी थांबलेलो होतो, वस्तीला थांबायचो. चांगले लोक असल्यामुळे आणि मायाळू लोक होते, त्यामुळे त्यांचीसुद्धा म्हणजे त्यांच्याकडून सुद्धा घेतलं मी, ती शिस्त घेतली, प्रेम घेतलं आणि तिथे माझे चांगले दिवस गेले. मला चांगलं शिकायला मिळालं. तिथे एक आवर्जून सांगेन की खाजनातील एक जेठे म्हणजे जेठेबाई म्हणून होत्या. त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांचं लोकेबाई नाव. त्यानंतर शिवसेनेच्या शाखा प्रमुख वगैरे मुंबईला झाल्या. पण त्या आम्हाला गणित शिकवायच्या. खूप म्हणजे इतकं गणितामध्ये त्यांची मास्टरी होती, खूप चांगलं शिकायचं. आणि जर आम्ही कुठे मुलं मागे राहिलो तर त्यांचं कसं आहे, म्हणजे अर्थात शिक्षकांचे सर्वांचाच तो सार्वत्रिकपणा असतो. सर्व मुलांना सारखं शिक्षण देतात. ते म्हणायच्या की आनंदाने तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या घरी तुम्हाला समजलं नाही तर घरी या, कंदील घेऊन या, तुम्ही तुमचं प्रत्येकाने सगळ्यांनाच बोलवायचे. मग आम्ही तिथे सुद्धा जायचो खाजनामध्ये त्या जेठेबाईंकडे. तर ते कसे क्षण माझ्या भूतकाळातील खरं म्हणजे जे म्हणजे शिक्षण, खरं शिक्षण जे आहे ते गुरुकुल पद्धतीसारखं वाटायचं. म्हणून तो एक आनंदाचा भाग होता की त्यांचं तेवढंच प्रेम मिळायचं, मार्गदर्शन मिळायचं. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण कशा प्रकारे पूर्ण केलं? मग प्राथमिक शिक्षण इथे 7वी उत्तीर्ण झाल्यानंतर 2रा नंबर माझा आला होता आणि मग मी 8वीमध्ये रामेश्वर हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला.
रामेश्वर हायस्कूलमध्ये मला प्रवेश चांगले टक्के असल्यामुळे ए डिव्हिजनमध्ये मिळाला. आणि आमची तांबळनेरची सर्व विद्यार्थी जे होते ते क डिव्हिजनमध्ये होते. तर त्यामुळे मला त्यांचा जो तास संपला तर आम्हाला एक ॲडिशनल 1 तास अधिक अभ्यास शिकवायचे. आणि त्यामुळे व्हायचं काय, माझे सवंगडी म्हणजे तांबळनेरचे सर्व विद्यार्थी इथे लवकर निघायचे आणि मला मात्र थांबून राहावं लागायचं. मग परत मला एकट्याला जावं लागायचं. त्याच्यामुळे परत तो हे झालं की मला काही त्यांच्यासोबत जायला मिळायचं नाही. त्याच्यामुळे मला असं सारखं वाटायचं अरे माझ्याचवरती अन्याय काय होतं. मला मित्र त्या ठिकाणी माझ्या गावातले मित्र असून मला मिळत नाही. मग अजित पराडकर माझा एक खूप जीवस्य कंटेस्टचा मित्र होता. प्रभाकर राऊळ म्हणून माझा मित्र होता. आणि मग ते म्हणाले एक काम कर ना बाबा, तू HL फाटकांना जाऊन ठेव आणि त्यांना विनंती कर की मला तांबळनेरच्या विद्यार्थ्यांबरोबर जायला मिळालं तर सर बरं होईल. मी बिचकत गेलो सरांकडे, सरांना विनंती केली. सर म्हणाले काय रे काय झालं. म्हटलं सर माझे तांबळनेरचे सर्व विद्यार्थी जे आहेत माझ्या गावातील सगळे ते म्हणजे लवकर जातात आणि मला क्लास असल्यामुळे ॲडिशनल क्लास असल्यामुळे मला थांबवावं लागतं. सर मला त्या वर्गात द्याल का म्हणे. मुळीच नाही, पहिलं अगोदर हे तो आला आणि एवढ्या कडक शब्दात बोलले तुला काय म्हणजे कसली भीती वाटते रे तुला एकट्याला जायला, म्हणजे रेडेकोणीतून जायला तुला भीती कसली वाटते. मी तुला एक काम करेन, म्हणजे ते मजेत म्हणाले करेन, मी एक काम करेन तुला मी पोचवायला रेडेकोणीपर्यंत येईल. आणि मग काय माझा नाईलाज झाला, मला नाही मिळालं ते. परंतु आम्ही एकत्र अभ्यास करत होतो आणि अशा प्रकारे तिथे चांगले सरसुद्धा मला मिळाले. आणि मला नेहमीच एक फायदा झाला. माझे भाऊ जे होते लव आणि अंकुश, त्यांच्यामुळे केळुसकर म्हटल्यानंतर अरे तू लवचा भाऊ ना, तू अंकुशचा भाऊ ना, म्हणजे त्यांचं रेकॉर्ड त्यांनी खूप चांगलं ठेवलं होतं आणि त्यामुळे अभ्यासात सुद्धा त्यांची गती होती. त्याच्यामुळे मला खूप रिस्पेक्ट तसा मिळत होता आणि मला प्रेरणासुद्धा देणारे सर मिळाले. उदाहरणार्थ सांगायचं जर RS पाटील मला गणित आणि इंग्रजी शिकवायचे. किती गणित म्हणजे चांगल्या अध्यापन पद्धतीने जर एखाद्या विद्यार्थ्याला गणित शिकवलं तर त्या विद्यार्थी कधीच गणितामध्ये विषयामध्ये किंवा इंग्रजीमध्ये मागे राहत नाही. आणि काही दिवस ते मला म्हणाले अरे तू एक काम कर. त्यांचा भाचा माझ्याबरोबर बसायचा वर्गात. तो म्हणाला तू आणि ते भोगणे म्हणून आहे तर तू असं कर, तू माझ्या घरी येत जा 1 तास लवकर, मी तुमचा दोघांचाही क्लास घेईन. केवढी मोठी अपॉर्च्युनिटी. म्हणजे खरं म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना क्लास नव्हताच, परंतु क्लास म्हणजे काय की अतिरिक्त त्या ठिकाणी समजून देण्यासाठी, आमची आकलनशक्ती वाढवण्यासाठी हे सर कितीतरीच मेहनत घ्यायचे. आणि तसंच HL फाटक हे खरं म्हणजे मिलिटरीमधून आलेले होते आणि त्यांची मिलिटरी एकदम म्हणजे कडक शिस्त, डिसिप्लिनरी एकदम, म्हणजे ते कोणत्याही विद्यार्थ्यावरती ॲक्शनसुद्धा घ्यायला मागे व्हायचे नाही. तर ते आम्हाला इंग्रजीसुद्धा शिकवायचे. तर मग रविवारचे क्लासेस असायचे, मग सुट्टीच्या दिवसात क्लासेस असायचे, दिवाळीला आमचे क्लासेस ठेवायचे. म्हणजे डिव्हिजनला जास्त कॉन्सन्ट्रेट करायचे की कारण आमचं SSC जे आहे ते SSC 1975मध्ये नवीन SSC न्यू बॅच सुरू झाली. माझं 1 वर्ष अगोदरच माझा बेनिफिट मी घेतला होता. म्हणजे काय, मी जर सरकारी शाळेत असतो पिशवी शाळेत तर माझं 1 वर्ष लॉस झालं असतं. म्हणजे ते लॉस मी करायला दिलं नाही. मी माझा निर्णय घेतला की मला लांब पडलं, मला अभ्यास करताना त्या ठिकाणी खूप त्रास झाला तरी चालेल, परंतु मी माझं 1 वर्ष जे आहे ते वाया घालवणार नाही. म्हणजे साधारणपणे 11 वर्षाच्या विद्यार्थ्याला स्वतःचे 1 वर्ष वाया जाऊ नये म्हणून तो त्या ठिकाणी सजग होतो. याचा अर्थ माझी निर्णयशक्ती त्यावेळीपासून मला कसं समजलं की माझी निर्णयशक्ती चांगली आहे आणि मला खरोखर त्याचा फायदा झाला. आणि ज्यावेळी मी SSCला गेलो तर SSCला म्हणजे मी 1975ला न्यू SSC सुरू झाली आणि त्याचा बेनिफिट मला मिळाला.
म्हणजे माझ्याबरोबरचे जे 1 वर्ष अगोदर होते त्यांनी 11वीची SSC एक्झाम दिली आणि मी जी दिली ती त्या ठिकाणी 10वीला SSC एक्झाम दिली. त्यामुळे ते 1 वर्ष माझा त्या ठिकाणी फायदा झाला. इथून मला 2 वर्षाचा फायदा झाला. त्या शाळेत मांजरेकर सर होते, खूप अतिशय चांगले, म्हणजे भूगोल शिकवायचे. त्याच्यानंतर मेंद्रे सर होते, जाधव सर होते, तांबे सर. अरे बापरे, तांबे सर म्हणजे मराठीचं जाणकार म्हणजे शिक्षक होते ते. आणि एवढं त्या ठिकाणी तल्लीन होऊन मग भारा तांबे असू देत की नंतर मग कुसुमाग्रज असू देत की नंतर मग शांता शेळके असू देत किंवा त्या ठिकाणी ललित लेखन असू देत, काय शिकवायचे. आणि इतिहाससुद्धा ते तांबे सर शिकवायचे. आणि एक स्टाईल असते प्रत्येक शिक्षकाची की त्या त्या विषयाचं अधिकतम ज्ञान असतं. तर अधिकतम ज्ञान असणारे शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे घडवतात. आणि हे गुण जे आहेत ते गुण माझ्यात उतरले. आणि मग मी विचार केला की शिक्षक व्हावं आणि अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना ज्ञानाचं प्रबोधन करावं. असं हळूहळू माझ्या मनामध्ये थोडे यायला लागले विषय की त्यांची स्टाईल मला आवडायची. पण त्या स्टाईलचा मला उपयोग झाला. मी कॉलेजला शिकवायचो मराठी, त्यावेळी मला SNDT कॉलेजला प्रथम वर्ष, द्वितीय, तृतीय, लास्ट BA पर्यंत शिकवायचो. त्यावेळी मग त्याचा त्या ठिकाणी नोट्स काढून विद्यार्थ्यांना शिकवणं हे मला त्या ठिकाणी फायदा झाला. आणि नंतर मग रिझल्ट आमचा लागला. परंतु एक सांगायला हरकत नाही की विद्यार्थी मित्रांसाठी सांगतो, जे माझ्यानंतर आता विद्यार्थी येणार आहेत त्यांच्यासाठी सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक परिस्थिती जर तुमची गरीब असेल ना तर दुर्लक्ष करा त्याच्यावरती. तुम्ही त्याच्यावरती लक्ष देऊ नका. आर्थिक परिस्थिती माझीसुद्धा होती, मी सुद्धा कधी लक्ष दिलेलं नाही. मित्रांनो, माझ्याकडे ना एकच पॅन्ट होती, खाकी पॅन्ट वापरायला द्यायची ती. तर ती पॅन्ट जी होती त्या पॅन्टीला ना 2 ठिगळं लावलेली होती. कारण घसरगुंडी वगैरे खेळायचो आम्ही त्यावेळी, तर त्याला त्या ठिकाणी ती विरली होती. आणि म्हणून ते कपडा लावून दिली होती मला आणि ती वापरायचो मी घरात. मी गेलो की वर्गात A डिव्हिजनमधून असा आवाज यायचे. 2 डोळे आले, 2 डोळे आले. मला पहिल्या वेळी कळायचं नाही. अरे कारण काय आपल्या ध्यानीमनीच नाही ना, गरीबी आहे त्याच्यात काय एवढं विशेष आहे आणि त्याचं किती कौतुक करायचं, गरीबी. तर पण नंतर मग हळूहळू माझ्या लक्षात आलं, नेमका मी गेलो की 2 डोळे आले. 2 डोळे म्हणजे काय, मला कळलं की हे आपल्याला चिडवत आहेत आणि ते मानाखाली घालायच्या. मला लक्षात आलं की हे आपली जी पॅन्ट आहे ती पॅन्टीला 2 ठिगळं लावलेली आहे. तर त्याच्यामुळे मला काही हरकत नाही, चिडू देत. मला कोणी चिडवणं किंवा कोणी काय वाईट बोलणं मी कधीच तमा केलेली नाही. कारण तो प्रत्येकाचा गुण आहे, कसं बोलावं, कसं हे राहावं. त्याच्यामुळे माझ्या मनात ती ही नव्हती. मी अधिक जोमाने त्या ठिकाणी हे करायचो, पुढे जायचो. किंवा माझ्यावरती कोणीतरी, म्हणजे माझी गरिबी असल्यामुळे एक प्रसंग असाच सांगेल की माझी लग्नाची बोलणी कुठेतरी चालली होती. मग त्या एका माणसाने असं विचारलं की अरे याच्याकडे शिक्षण वगैरे आहे ते सोडा, याला घर तरी आहे का, घर मांडव आहे आणि याला कशी मुलगी द्यायची आपली. ही घटना जी आहे ती घटना एकदम जवळची आपल्या गावातीलच आहे असं. पण त्याच्यामुळे जो परमेश्वर हे करतो ना, अर्थात मी किंवा माझ्याकडनं कोणी हे नाही केलं होतं, कोणीतरी एकाने स्थळ सुचवलं होतं, ते सुचवलं. तर मग त्यावेळी असे उद्गार ऐकायला मिळाले. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की नाही, गरिबी फार वाईट आहे, पण त्याचं आपण बाहू न करता आपण त्याच्यावरती मात करायची, त्याच्या छाताड्यावर बसायचं आणि त्याच्या छाताड्यावर बसून आपण काहीतरी नवनिर्माण करायचं. आणि त्यामुळे ते माझं स्वप्न होतं की मला त्या ठिकाणी आणि मी त्यांचा कधी द्वेष केला नाही, उलट मी ती प्रेरणा समजलो. काही वेळा मी आणि माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी सांगतो, जर तुम्हाला कोणी असं डिवचलं ना तर ती तुम्ही प्रेरणा समजा. कारण आता जर मला त्या माणसाबद्दल आजही आदर आहे की त्याने मला दिशा दिली ना, तो माझा त्या दृष्टीने गुरुच आहे, त्याने दिशा दिली. त्याने जर असं म्हटलं नसतं ना
अरे याला काय घर नाही आहे याला, तर मी आज 4 घरं बांधली नसती ना त्या ठिकाणी. आज त्याने मला ती याचा अर्थ ही इज माय गुरु, तर मला तो म्हणजे टीचरच म्हणायला पाहिजे की त्याने मला ती माझ्या कुठेतरी मनामध्ये असं बिंबवलं की हे असं आहे. पण मी त्या माणसाबद्दल द्वेष नाही, काही नाही. त्या माणसाला मी माझा गुरु समजतो आणि त्याच्यामुळे माझी आज बँगला वगैरे इकडे बांधू शकलो. ती सर्व ही याच्यातून निर्माण झालेली आहे. किंवा मी आज कोण टीका करतात, अरे हे डॉक्टर जोगा केळुसकर हे त्या ठिकाणी प्रत्येक भाषणामध्ये किंवा याच्यामध्ये कोट आणि त्यांचं सगळं सूट बूट असतं, सगळं टाय असतं. कारण असं आहे, तेच कारण आहे त्याच्यामध्ये. कारण मला ते 2 डोळे चिडवायचे ना, तर त्यावेळी मी असं ठरवून टाकलं मी 10-12 कोट शिवणार म्हटलं. आणि त्याच्यामुळे मला आज माझे जवळजवळ 10-12 कोट आहे आणि त्या वेगळे कोट रंगाचे आहे. त्याचं कारण असं आहे की मला जे मिळालं नाही ना ते मला परमेश्वराने दिलं आणि त्याच्यामुळे मी कधी नर्वस नाही. आणि जे मला परमेश्वराने जे दिलं ते फार मोठ्या उदार मनाने दिलेलं आहे. त्याच्यामुळे मी सर्वात सुखी आहे की मी लहानपणी भूतकाळामध्ये जरी माझा गरिबीत गेला, त्याच्यानंतर SSC झालो. SSC झाल्यानंतर मी HL फाटकांकडे गेलो, त्यांना हात जोडले, गुरुवारी HL फाटकांच्या घरी गेलो, त्यांना पेढे घेऊन गेलो मी आणि म्हणालो सर मला तुम्ही मार्गदर्शन करा. तर सर काय म्हणाले, अरे तुला काय करायचं आहे तेवढं मला सांग, तुला पर्सेंटेज खूप चांगले मिळाले, तुला काय करायचं आहे. म्हटलं मला सर ना सायन्स करायचं आहे. म्हणजे तू सायन्स, कारण माझे भाऊ म्हणते आहेत तू बाबा सायन्सला जा, एक तर भाऊ शिक्षक आहे, मग तू इथेच परत DED कशाला, म्हणून तुला तर चांगले टक्के मिळाले, तू तर अधिक शिकशील. म्हणून आता त्यांची ती विजन होती, एकाने एका क्षेत्राकडे आलं, दुसऱ्याने दुसऱ्या क्षेत्राकडे झालं जावं असं त्यांना वाटत होतं. आपल्या भावाने कुठेतरी विज्ञान शाखेकडे गेलो त्यांच्या. आणि म्हणजे ज्यावेळी गेलो याला, तर HL पाठक म्हणाले हे बघ तू एक काम कर, एक तर तुझी आर्थिक परिस्थिती नसली तर तू विज्ञान शाखेकडे मुळीच जाऊ नको. जर तशी फेवरेबल तुझी इकॉनॉमिकल कंडिशन नसेल तर तू काय जाऊ नको. खूप मार्ग आहे त्याच्यामध्ये, शिक्षणामध्ये पूर्ण असं वाहून घे. आणि तुला त्याने आपलं उदाहरण दिलं. मिठभाऊ रामेश्वर हायस्कूलमध्ये आपण शिक्षण पूर्ण केल्यानंतर जो पुढील निर्णय होता शिक्षणाबद्दल तो कसा घेतला. त्याच्यामध्ये थोडंसं ट्विस्ट आहे. कारण कसं आहे की माझ्या घरातून मला सांगत होते की बाबा तू विज्ञान शाखेकडे जा. भाऊ म्हणायचे तू विज्ञान शाखेकडे जा. त्यांना असं वाटायचं की मी कोणीतरी डॉक्टर व्हावं. त्यांची प्रत्येकाची इच्छा होती ना, पण परिस्थिती नव्हती तरी पण त्यांची इच्छा होती. मग ते म्हणायला लागले की बाबा तुला चांगले पर्सेंटेज मिळाले आणि तू ते करणार आहेस आणि मी तर शिक्षक आहे त्याच्यामुळे तू कॉलेजला जा तू म्हणून. तर म्हटलं ठीक आहे म्हणून. मग बहिणीला विचारलं बाबांनी, तू तुझ्या भावाला म्हणजे मालवण कॉलेजला, बहीण मालवणला असल्यामुळे विचारलं तू बाबाला कॉलेजला वगैरे पाठवशील का. तर बहिणीने सांगितलं हे बघा मी बाबाला जेवायला घाले आणि जेवणाची किंवा त्यातला अभ्यास करण्याची जी आहे ती काळजी तुम्ही करू नका. पण माझीसुद्धा आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे जर पैशाची काही जबाबदारी असेल तर ती मी घेऊ शकणार नाही. मग नंतर मग आता विज्ञान शाखेकडे जायचं तर यांना वाटायचं की जास्त पैसे ते खर्च होणार नाही. ते म्हणाले बघू आपण काय ते करू खर्चाचं. पण मी कॉलेजला तिथे बहिणीकडे गेलो आणि मालवण कॉलेजला प्रवेश घेतला. मालवण कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गेल्यानंतर सांगितलं की प्रॅक्टिकलसाठी डिसेक्शन बॉक्स हवा आहे तर ते घेऊन या सर्वांनी. आता म्हटलं माझ्याकडे तर पैसे नाहीत काय नाही. मी बहिणीला म्हटलं आणि लगेच कुठल्याही गोष्टी मिळणार नव्हत्या मला. मग मी म्हटलं की नाही. मग मीच विचार केला की बहिणीला त्रास देण्यापेक्षा सरळ म्हटलं आपण मिठभाऊला या.
म्हणून मी बॅक टू पॅव्हिलियन मिडबावला आलो. अच्छा. आणि मी कोणाकडे गेलो, माझे गुरुवर्य एच.एल. फाटक यांच्याकडे मी गेलो. घरी गेलो त्यांच्या पेढे. आणि एच.एल. फाटक म्हणजे मला खूप मानायचे. म्हणजे आता असं परंतु मी चांगला अभ्यासामध्ये असल्यामुळे म्हणाले, बघ तू एक काम कर, तू आता कॉलेजला वगैरे जाऊ नको, आता तू एक काम कर, इथे D.एड कॉलेज आहे ना, तू D.एड कॉलेजला तर तुला मिळते ॲडमिशन, तू लगेच D.एड कॉलेजला घे. मग ती 2 वर्ष माझी जी मला मिळाली होती त्याचा फायदा इथे झाला मला पण. कारण मी 10वी पास झालो आणि D.एडला प्रवेश घेतला. आणि D.एडला प्रवेश, कारण सर काय म्हणाले, हे बघा शिक्षण घ्यायला वयाची अट नसते, असं मला सरांनी सांगितलं. तू माझ्यासारखं शिक्षण घे ना. मी कुठे पहिलं BAच होतो, नंतर मग मला त्या ठिकाणी B.एड करायचं होतं, M.एड करायचं होतं. मी मिलिटरी मध्ये गेलो आणि आता इकडे साधारणपणे 50व्या वर्षी मी काय केलं की आता B.एड केलं आणि मी इकडे आलो. तर शिक्षण तू कधी घेऊ शकतोस, शिक्षणाला तुला बंदी नाही आहे. आणि हे ऐकल्यानंतर, हे उद्गार ऐकल्यानंतर माझ्या मनाचं मी त्या ठिकाणी तयारी केली, नाही आपण पहिलं शिक्षक व्हावं. आणि शिक्षक व्हावं असं हे करून मी प्रवेश घेतला. माझे भाऊ होते, द्वितीय वर्षाला मी होतो, प्रथम वर्षाला लव आणि आम्ही कॉलेजला जायचो. आणि आम्ही त्यावेळी आमच्या एक खोप म्हणून होती, झावळांचं अशी एक झोपडपट्टी, त्या झोपडपट्टीने पण झोपडीमध्ये आमच्या त्या आम्ही तिथे अभ्यास एकत्र बसून करायचो. भावंड आम्ही, इतर 2-3 स्टुडंट यायचे, त्या आम्ही आमचं कंदील वगैरे तयार असायचं आणि तिथे अभ्यास करायचो. तर अभ्यास करताना D.एडला मी D.एडचा माझे सायकॉलॉजी हा विषय खूप आवडीचा झाला. आणि तिथे मला भेटले प्रिन्सिपल R.R. लोके. अरे मी तर आजही त्या ठिकाणी प्रिन्सिपल R.R. लोकेंना मी माझे गॉडफादर म्हणतो. कारण काय की सरांनी मला सायकॉलॉजीमध्ये खूप त्या ठिकाणी तयार केलं. आणि काय झालं की ज्यावेळी साहेब यायचे ना, म्हणजे प्रिन्सिपल साहेब यायचे, ते मध्ये आठवड्यातून 2-3 दिवस कुठेतरी त्यांच्या वेगवेगळ्या जिल्हा स्तरावर मिटिंग असायच्या, काय असायच्या. विद्वान, प्रचंड विद्वान व्यक्तिमत्व होतं ते. R.R. म्हणजे R.R. लोके म्हणजे मला आत्ता समजायला लागलं की केवढं त्यांचं नॉलेज, प्रकांड पंडित होते ते, आणि काय मास्टरी त्यांची होती. तर मला सांगायचं, केळुसकर तू ते फ्राईडचा सिद्धांत त्या ठिकाणी उद्या वाचून घे आणि मी नसेल तू या विद्यार्थ्यांचं घे. ही एक संधी मला मिळाली. म्हणजे शिक्षकाला, म्हणजे शिक्षकाचं ट्रेनिंग करून घेणाऱ्याला, स्टुडंटला, आज शिक्षकाचं शिकवायला, म्हणजे मी काय करायचो, मी त्यांचं पोर्शन वाचून यायचो आणि मग मला ते घ्यायला सांगायचे, मला प्रश्न विचारायचे. त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला. अरे मला सायकोलॉजीमध्ये खूप चांगलं येते. म्हणजे कसं असतं, नवीनच विद्यार्थ्याला जर म्हणजे मनाचं शास्त्र काय आहे हे इतकं चांगल्या पद्धतीने शिकवायचे ना, खरंच मग मला नक्कीच वाटलं की आता आपण ह्या एज्युकेशनमध्येच राहायचं आणि शिक्षण शास्त्रात आपण काहीतरी क्रांती करायची. हे हळूहळू कसे असं स्टेप बाय स्टेप हे त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये असं घडत राहत आहे. हे एक रसायन तयार होतं आणि हे रसायनामुळेच आपल्याला पुढे जाता येतं. मग मला सर म्हणाले की केळुसकर तू एज्युकेशन ऑफिसर होणार. अरे मला आज त्या ठिकाणी माझे गुरुवर्य म्हणजे एच.एल. फाटक आणि गुरुवर्य त्या ठिकाणी R.R. लोके, प्रिन्सिपल R.R. लोके यांनी मला खरोखर ज्या शुभेच्छा दिल्या मनापासून, किंवा तू एज्युकेशन ऑफिसर होणार. आज ते त्या ठिकाणी एज्युकेशन ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी एच.एल. फाटक नव्हते, पण मला R.R. लोके मात्र भेटले. R.R. लोके मी ज्यावेळी इन्स्पेक्टर झालो आणि PhD झालो त्यावेळी R.R. लोकेंनी माझा इथे भव्य सत्कार आयोजित केला आणि लहूला फोन केला, अरे तुझ्या बंधूंना घेऊन ये म्हणून. आणि सांगायला हरकत नाही, माझे आते भाऊ प्रकाश बाबल सुद्धा त्यावेळी पत्रकार म्हणून त्यांचा मोठा दबदबा होता. मग त्यांना सुद्धा त्यांनी बोलवलं आणि माझा सत्कार इथे या म्हणजे डॉक्टर शिरोडकरच्या हॉलमध्ये प्रचंड प्रथम वर्षाचे विद्यार्थी, द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आणि 10वीचे विद्यार्थी, संपूर्ण हॉल एकदम प्रचंड भरलेला होता. R.R. लोकेंनी सांगितलं
माझ्या हाताला धरलं आणि त्यांच्या बाजूला बसवतो. मला मी आर लोके आणि प्रकाश बाबर असे आम्ही त्या ठिकाणी बसतो. त्यांना इतका आनंद वाटला ना, की कसं आहे, गरिबीतून वरती येणारा विद्यार्थी जो असतो त्याच्याबद्दल सगळ्यांनाच अशी म्हणजे हे असतं, कुतूहल असतं की बाबा त्याने काहीतरी केलं, काहीतरी अचिव्हमेंट केलं, त्याने अचीव केलं. आणि त्याच्यामुळे मला सुद्धा आनंद व्हायचा ना, की बाबा चल आपण सुद्धा काहीतरी केलं. आणि यातून त्या ठिकाणी मी घडत गेल्यानंतर मला असं वाटलं की आपण काहीतरी खूप काहीतरी साध्य करावं. मग मी माझ्या फर्दर एक्झाम ज्या होत्या तर मी MPSCला सुद्धा बसलो. तिथे मी एज्युकेशन इन्स्पेक्टर त्या ठिकाणी निवडून आलो, म्हणजे माझी सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर AO म्हणून मी संपूर्ण शाळांचा कारभार बघायला लागलो. नंतर मला सुपरिटेंडेंट म्हणून प्रमोशन मिळालं आणि नंतर डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर. मी ज्यावेळी एज्युकेशन इन्स्पेक्टरपासून सुरुवात केली त्यावेळी 9 लाख विद्यार्थी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे होते. 9 लाख विद्यार्थी म्हणजे 9 म्हणजे मीडियम्स होती आमच्याकडे. आणि एवढा प्रचंड कारभार ना तो, की माध्यमिक, त्याच्यानंतर एडेड स्कूल, प्रायव्हेट स्कूल, अनएडेड, एडेड, ह्या सगळ्या स्कूल्सना मला व्हिजिट द्यायला मिळाली. आणि त्यातून मला असं वाटायला लागलं की आपण काहीतरी खूप चांगलं अचीव केलं. कारण तसं फेवरेबल वातावरण नव्हतं आम्हाला, म्हणजे आम्हाला असं वातावरण नव्हतं की आम्ही इथपर्यंत जाऊन पोहोचू. परंतु एक मधला एक किस्सा सांगतो की माझा म्हणजे मला BEd करायचं होतं. बरेच शिक्षक जे आमचे आहेत ना ते MA होतात आणि BA होतात, पण BEd आणि MAd होत नाही. त्याचं कारण असं आहे, आपण नोकरीला लागलो की आपल्याला काय होतं की आपण नोकरीला लागलो की आपल्याला नंतर रजा मिळेल. BA पर्यंत होऊ शकतो. आणि जर BEd करायचं झालं तर आपल्याला कंपल्सरी 1 वर्षाची लीव टाकावी लागते. त्यावेळी जर माझा पगार जर त्या ठिकाणी 50-60 हजार रुपये असेल तर 6-7 लाख रुपये मला त्या BEd करण्यासाठी घालवायला पाहिजे. म्हणजे तो तर मिळणार नाही. आणि परत कुटुंबासाठी लागणारे पैसे जे आहेत ते मी कुठून म्हणजे हे करणार. पण मी सांगायला मला खूप आनंद वाटतो की भावाभावांची रिलेशन अशी असायला पाहिजे की एका भावाने दुसऱ्या भावाला प्रेरणा द्या, सांगावं कौतुकाची थाप मारावी आणि सांगावं जा तू शिक, लढ तू, असं म्हणणारा माझा भाऊ लहू होता. तर लहूला शिक्षणाचं महत्त्व अधिक होतं. माझा दुसरा भाऊ अंकुश होता, तो सुद्धा तसा म्हणजे हेल्पफुल नेचरचा होता. पण लहूचं आणि माझं जास्त हे असायचं. लहू म्हणाला बाबा ते बाकीचं काही राहू दे ना, तू BA झालास ना, BA मी ताबडतोब एका फटक्यात होऊन गेलो BA. हां, आणि BA झाला ना, आता तुला म्हटलं BEd करायचंच आहे. अरे म्हटलं लहू तसं जमणार नाही, तू पैशाचा विचार करू नको, पैशाचा विचार मी करेल, तू जा, तू गेलंच पाहिजे पुढे. मग लहूच्या आग्रह असतो, लहूने बाकीच्या खर्चाचं माझ्या कुटुंबाला काय लागेल ते सगळं त्या ठिकाणी लहूने आर्थिक मदत केली. आणि मी त्या ठिकाणी BEd झालो. आणि BEd झाल्यामुळे माझं काय झालं, मी लगेच MAd केलं. म्हणजे BEd झाल्यामुळे MAd करू शकतो. कारण MA तर माझं ऑलरेडी झालंच होतं ना, MA तर मी करून ठेवलंच होतं अगोदर. आणि हे मला BEd झाल्याबरोबर मला MAdला मिळालं. आणि PhD करण्यासाठी मला MAd कंपल्सरी होतं. आणि म्हणून मग नंतर मग PhD मी त्या ठिकाणी लहू म्हणाला तू थांबायचं नाही. मी कुठेच थांबलो नाही. हां, मी माझ्या त्या ठिकाणी मी जास्त पिक्चरला गेलो नाही कधी, नाटकं मात्र बघायचो. आणि नाटकं मला खूप आवडायची. नाट्य क्षेत्राचा मला एक अनुभव होता थोडासा आणि आवडायची. तिथे मध्ये एक मी हे केलं, मला गुरुवर्य RS पाटील यांची एक घटना सांगतो की ती तरुण पिढीला सुद्धा उपयोगी पडेल. ती घटना अशी आहे की मी त्यावेळी 8वीत होतो आणि माझ्याकडे आलेखाची वही आणि बाकीचं सगळं माझा अभ्यास असायचा. RS पाटील वर्ग शिक्षण गणित शिकवायचे. त्यांनी सांगितलं हे 2 आलेख तयार करून घेऊन यावं. आणि नेमकं माझ्याकडे वही नसल्यामुळे, कारण घेण्याची परिस्थिती नव्हती, तर मी असाच गेलो आणि मला वर्गाच्या बाहेर ठेवलं. आणि बाहेर ठेवल्यानंतर म्हणे की तू बेजबाबदार विद्यार्थी आहेस,
तर मी आपण ऐकून घ्या, गुरूंच्या समोर काय बोलायचं, आपण आपली काय सांगायचं. सर माझ्याकडे पैसे नव्हते, वही म्हणजे किती, त्यावेळी कदाचित ती 40 पैशाला काहीतरी असेल, तेवढीच माझ्याकडे पैसे नसेल. आणि नंतर मग ते खेडेकर माझा मित्र माझ्या बाजूला बसायचा. तो सरांना बोलला, सर त्याची आर्थिक परिस्थिती नाही चांगली असली, म्हणजे त्याच्यामुळे त्याला आज पैसे मिळाले नाही, उद्या तो घेईल. तर त्याच्यामुळे सरांना एवढं हे वाटलं ना की नाही खूप मी म्हणजे बघा ते शिक्षकाचं माइंड कसं असतं, हे तरल भावनांचे शिक्षक असतात. या शिक्षकांना आपण त्या ठिकाणी सन्मान करायला, म्हणून तो किस्सा सांगितला. सरांनी ताबडतोब स्वतः बाहेर आले, म्हणे अरे केळुसकर आत ये. मला हाताला धरून आत नेलं. अरे तू एक काम कर केळुसकर, त्याने कोणातरी सरांनी पाठवलं नाही, एक आलेखाची वही, त्यावेळी आपल्या शाळेच्या स्टेशनरी मार्ट शाळेमध्ये शाळेतून एक वही आणली आणि माझ्या हातात. त्यावेळी माझ्या डोळ्यातून अश्रू आले आणि मला वाटतं गरिबी ही चीज काय आहे. आणि म्हणून मला शिक्षण घेताना जे त्या ठिकाणी वाटत होतं, तर मी सरांचे कसे हे करू. तर त्या सरांनी मला खरंच ती वही दिली, ती फार महत्त्वाची होती. आणि मग सरांनी माझे लाड केले खूप. मला ते क्लासला वगैरे स्पेशल घरी बोलवायचे, हे काय माझ्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन या लोकांचं. आणि म्हणून मी खरोखर पुढे 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 जायला लागलो. आणि त्याचा परिणाम असा झाला की अजूनही एक जो किस्सा आहे ना, तो मला फार म्हणजे सांगावं असं वाटतं या विद्यार्थ्यांना. विद्यार्थी म्हणजे तरुण येणारी जी पिढी आहे, न्यू जनरेशन आहे, त्या न्यू जनरेशनला सांगेन की हे बघा, आपण थोड्याशा गोष्टीने ना नर्वस होऊ नका. तुम्ही घरची एखाद्या वेळी परिस्थिती नसेल, आई वडील तुम्हाला योग्य ठिकाणी कॉलेजला जायला त्यांच्याकडे पैसे नसतील, आणि तर तुम्ही रागावू नका, तुम्ही त्याच्यातून मार्ग काढा असं मला वाटतं. कारण काय झालं, मी DED झालो आणि सगळ्यांनाच माहिती असेल त्या काळातले असतील तर आम्ही सगळेच DED झालो आणि घरात बसलो होतो. आम्हाला जॉब नाही मिळत होता आम्हाला. आणि अचानक एक कॉल आला, दोघांनाही आम्हाला फिशरीज गव्हर्नमेंटचा कॉल आला. तर मी आणि लहू आम्ही दोघेही इंटरव्ह्यूला गेलो रत्नागिरीला. तर ते तिथले इन्स्पेक्टर म्हणाले की तुम्ही दोघांपैकी एकाने ठरवा, तुम्ही दोघेही उत्तीर्ण झालात तुम्ही मुलाखती. तर मग मी म्हणालो की लहू तू तर मग असं कर, तू हा जॉब घे आणि घरी आईवडिलांची सुद्धा सेवा करता तुला येईल. त्याच्यामुळे एक टेम्पररी पोस्ट होती ती. तर लहूने म्हणाला चालेल बाबा, पण तू तुझं पुढचं शिक्षण चालू ठेव. तर म्हटलं हां, मी माझं शिक्षण चालू ठेवतो, तू काही काळजी करू नको. आणि असं करताना मी त्या ठिकाणी जिद्दीने परत मुंबईला आलो. तर मला ते नोकरी मिळत नव्हती. आता नोकरी मिळत नव्हती तर काय करायचं, मुंबईला नुसतं तर बसून राहणार नाही. माझे भाऊ होते टेलिफोनमध्ये, ते म्हणाले बाबा तू नुसतं बसून, मी म्हटलं नाही, मला तू कुठेतरी लाव नोकरीला. आमच्या काही ओळखीसुद्धा नव्हत्या आणि कोणी असे काही नव्हतं. ते कोणाकडे जाऊन, आमचे आमदार नाहीत, खासदार नाहीत, कोणच नव्हते. काय आजची परिस्थिती असती तर मला ताबडतोब नोकरी मिळाली. तर मग ते म्हणाले काय, भाऊ म्हणाले मग तू अरे बाबा खड्डे करणार. म्हणजे त्याच्यात काय झालं, आपल्याला पोट भरण्यासाठी दुसऱ्याची चोरी करू नये. माझ्या आई वडिलांचे हे संस्कार आहे, दुसऱ्याची चोरी करू नका, दुसऱ्याचं हे करू नका, ओरबडून घेऊ नका. तुम्ही मेहनत करा आणि मेहनतीने पुढे जा. हे सगळे संस्काराचे बोल जे होते. तर म्हणालो, मी सांगितलं आपण काही चोरी नाही करत आहे, लेबर तर लेबर. मग मला म्हणाला मी माझी ओळख देणार नाही. म्हणाला अंकुश भाऊ म्हणाला तुला एक काम करावं लागेल, तुला स्वतःहून जावं लागेल आणि तिथे जून महिन्यामध्ये पाऊस असतो, तर केबलमध्ये पाणी जातं ना, ते केबल खेचायला आणि खड्डे काढायला माणसं लागतात त्यांना, कॅज्युअल लेबर. मग मी गेलो आणि मला दाखवलं त्याने, इथे जा आणि तिथे ते हजेरी घेतात, त्या हजेरीत तू कॅज्युअल लेबर म्हणून, म्हणजे काय मजूरच, आपण थोडक्यात मजूर म्हणतो. मला काही वाईट वाटत नाही, मी केलंय ना ते काम, त्याच्यामुळे मजूर मी म्हटलं चालेल मजुरी करेन. माझं नाव केळुसकर कोण म्हटलं मी. अरे तू SSC पास झाला आहेस का, नाही.
मग ठीक आहे चल तू कॅज्युअल लेबरमध्ये. तिथे अट होती आणि हे मला माहिती होतं, भावाने सांगितलं होतं, तिथे SSC फेल म्हणायचं तर ती 5 रुपये 20 पैशाची नोकरी मिळते. आणि SSC फेल म्हटल्यामुळे मला ती नोकरी मिळाली. आता नोकरी मिळाल्यानंतर मी आपला कामावर जायला लागलो. डबा घ्यायचा, द्यायची पेंटी आणि जायचं. गेल्यानंतर तिथे खड्डे खणायचे. ओळखीची कोण माणसं आली माझ्या तर मी म्हणजे कारण बनियन काढावं लागायचं ना, सगळं शर्ट बनियन काढून ते खड्डे मारावे लागायचे. मालाड SV रोड, तर मालाड SV रोडला मी खड्डे काढत असताना कोण ओळखीचे आले तर मी माझा चेहरा लपवायचो. का? कारण काय या वर्षी जरी केळुसकर तू मुंबईला राहतो आणि हे काय करतो तू, तर म्हटलं हे असं नको. म्हणजे तेवढी जरा भीती, म्हणजे तेवढं सांभाळलं मी आणि म्हटलं मी अशा प्रकारे काम करत होतो. परंतु हे काम मी जास्त दिवस केले, हे महत्त्वाचं आहे. कारण काय झालं की माझं अक्षर परमेश्वरांनी मला देणगी दिलेली आहे, अजूनही मोत्यासारखं अक्षर. आणि तो शेगुलवाडच्या शाळेत गेल्याचा परिणाम गुरुने लिहायचो आम्ही. आणि मग त्यांनी सांगितलं की ते भैया लोक असायचे ना तिथे, गुप्ता, उपाध्याय, तिवारी, शर्मा, हे सगळे लोक. त्यांचं काय असायचं त्यावेळी, त्यांचं तार आणि पैसे पाठवायचे किंवा त्या ठिकाणी त्यांना पत्र लेटर लिहून द्यायचे किंवा त्या ठिकाणी यांचे अर्ज असायचे. ते अर्ज जे असायचे ते मला केलुसकर छोकरा जरा ये अर्ज लिखो हमारा CL का. तर मी ते CLचे त्या ठिकाणी अर्ज लिहिता हे अर्ज राजाराम नर नावाच्या एका माझ्या गुरुवर्यांकडे गेले. ते गुरुवर्य का म्हणतो सांगतो तुम्हाला. तर राजाराम नर म्हणजे त्यावेळेचे EI होते, म्हणजे ते इंजिनियर होते, फोनिक इंजिनियर म्हणून होते. तर EI असल्यामुळे ते म्हणाले की अरे इतकं शुद्ध लिहिणारा माणूस कोण आहे. तर त्याने त्या दोघा तिघांना विचारलं, हा चांगला इतका लिहितोय, एक की त्याची चूक नाही लिहिण्यात, तर हा माणूस कोण. तर मग त्याने ओ छोकरा आहे ना केलुसकर, तो ओ छोकरा ओ लिख के देता है. तर त्या महागुरूंनी असं सांगितलं, वो छोकरा आहे ना उसको मैंने बुलाया सब. आणि काय सांगू मी की मला इतकी भीती वाटली की म्हटलं हो, म्हटलं आता ही नोकरी सुद्धा गेली. कारण नोकरी किती असायची, रोज 5 रुपये 20 पैसे आणि त्याप्रमाणे 112-13 रुपये यायचे. मध्ये रविवार कट, कारण कॅज्युअल लेबरचा कट असायचा. आणि एवढ्या अमाऊंटमध्ये सुद्धा मी हॅप्पी होतो आणि येईल ते काम करायचं. म्हणजे हे जो माणसाच्या अंगात पाहिजे ना की प्रचंड मेहनत आणि आत्मविश्वास पाहिजे. मी करेन, कारण ना हे जिद्द, चिगर, चिकाटी असायलाच पाहिजे, तरच माणूस पुढे जातो ना. तर त्यामुळे ही चिगर, जिद्द, चिकाटी, मेहनत कधी मी मेहनतीला त्या ठिकाणी नाही म्हणत. आणि मग झालं, मग मी घाबरत गेलो नरसाहेबांकडे. नरसाहेब म्हणजे एकदम गोरे पान, उंच एकदम असं, आणि मिश्किलपणे एकदम फिट टी शर्ट वगैरे करायचं. तर मी काय कॅबिनमध्ये त्यांच्या गेलो, कोण आहे म्हणजे सर केळुसकर. अच्छा, अरे तू इकडे, तू काय शिकलायस रे. म्हटलं सर SSC नापास. तेवढ्याच आत्मविश्वासाने आणि आविर्भाव आणून म्हटलं सर SSC नापास. आणि मला माहिती असतं ना सर का विचार, हे बघ तू जर खोटं बोललास ना तर हीच तुझी नोकरी जाईल. तू मला खरं सांग तू काय आहेस ते. तू SSC फेल तर मुळीच नाही. त्या परमेश्वराने बघा, संकट आली ना की परमेश्वर असतो कोणतरी. माझे परमेश्वर ते होते. आणि मग ते मी म्हणालो सर मी शिक्षक आहे, काय सांगतो, अरे तू मराठी माणूस. आणि ते मराठी माणसाने आपली खड्डे करायची कामं करायची. त्यांना आज ही प्रत्येक त्या ठिकाणी बड्डेला मी आणि माझी मिसेस आम्ही जातो, शाल श्रीफळ आणि गुरुना वंदन करून आम्ही त्या ठिकाणी येतो. आमचा दरवर्षाचा कार्यक्रम आहे आणि त्यांचा बंगला कितीतरीच मोठा आहे, म्हणजे मालाडला आहे. तर आम्ही ते, आणि हे कुठले नर तर आपल्या यातले आपले हे आहे ना तरळेचे, फणसगावचे तळळा. तर तळाचे ते असल्यामुळे मी मध्ये मध्ये इकडे ते आले की मी येताना
गावी येताना मी त्यांच्या घरी सुद्धा जाऊन जेवण करून येतो. वहिनी सुद्धा खूप चांगल्या आहेत, मातोश्री खूप चांगल्या आहेत, मला माणसं चांगली मिळाली. आणि मग ते म्हणाले, अरे वेडा आहेस तू, एक काम कर, तू शिक्षक असून हे खड्डे कर. मला वाईट वाटलं म्हटलं सर काय करू, मला कोणाची ओळख नव्हती. म्हणजे तू एक काम कर, आजपासून तू माझा त्या ठिकाणी काय हेड क्लार्क, लगेच. त्यावेळी काही प्रमोशन नव्हती काय नव्हती, माझं PA म्हणून हेड क्लार्क म्हणून तू राहायचं. मला अपॉर्च्युनिटी कुठून, कॅज्युअल लेबर मजुराकडून डायरेक्ट आणून या कुंदणात बसवलं. म्हणे तू त्या ठिकाणी माझा PA झाल्यानंतर माझी सुद्धा वट वाढली. मला पैसे लोक आणून द्यायला लागले. मला कळायचं नाही मला पैसे का देतात ते, कारण तिथे काय आहे ती वर्क ऑर्डर कॉपी आणि साईन कॉपी, ह्या म्हणजे टेलिफोन एक्सचेंजला काम करणाऱ्यांना माहिती असेल. तर वर्क ऑर्डर कॉपी आणि साईन कॉपी ह्या 2 कॉपीज लवकर मिळाल्या ना तर लवकर टेलिफोन घरात यायचं. आणि मग मला सर काय करायचे, 1च्या दरम्यान मला लंच झाला की सांगायचे, तू जा आणि ग्रुप चंबोरला जा म्हणजे कुलाब्याला, आणि तिथून तू काय कर, ह्या साईन कॉपीज आणि वर्क ऑर्डर कॉपी आहे. मी सरांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे जायचो, तेवढ्या वर्क ऑर्डर कॉपी आणि हे साईन कॉपीज घेऊन यायचो. आणि इथे आल्यानंतर काय व्हायचं, ते त्यांचं कनेक्शन लागलं की ते मला 20-25 रुपये त्यावेळच्या काळामध्ये, म्हणजे साधारणपणे 77-78चं स्टार्ट, ह्याच्यामध्ये मला 20-25 रुपये द्यायचे. मला त्या ठिकाणी पैसे जास्त मला वाटायला लागले, अरे मला किती पैसे मिळायला लागले आणि मी खुश एकदम. तर म्हटलं मला पैसे नको. तर म्हणजे नाही हे तुमचंच आहे, दिवाळीला वगैरे ते भेटवस्तू वगैरे घेऊन यायला लागले. आणि मी असं जेमतेम 7-8 महिने काम केलं मी. आणि मला आला सेकंडरीचा कॉल, अभ्युदय सेकंडरी स्कूलला. अभ्युदय सेकंडरीला कॉल आला. त्यावेळी मी अभ्युदय सेकंडरीला गेलो आणि मी शरीर एष्टीने बारीक होतो आणि त्याच्यामुळे कोणाला असं वाटणार नव्हतं की बाबा हा शिक्षक एवढा, म्हणजे फार पर्सेंटही माझी पडायची नाही. तर मी गेलो आणि एक काम झालं होतं, कारण झालं होतं, माझे बाबा गेले होते आणि वडिलांचं म्हणजे बघा इथे कॉल आला आणि इथे बाबा गेले. त्याच्यामुळे बाबा गेल्यानंतर मी केस काढले होते आणि टोपी घातली आणि मी गेलो. तिथे बोर्डच मला मिळाले, रामचंद्र बोर्डस प्रिन्सिपल. तर मी बाहेर माझी ऑर्डर घेऊन बसलो होतो. मला शाळेत आता हायस्कूलला रुजू व्हायचं. तर काळा चौकीला अभ्युदय सेकंडरीला परमेश्वराने म्हणजे बाबा गेले आणि मला नोकरी शिक्षकाची पहिली मिळाली. आणि मग मी तिथे गेल्यानंतर पूर्वी ते पगार यायचे आणि पगार ते शिक्षकांना तिथेच हेडमास्टर वाटायचे, आता सारखे बँके थ्रू येत नसायचे. तर त्या दिवशी ती तारीख 1 होती आणि 1ला मी गेल्यानंतर ते पगार वाटण्याचं काम चालू होतं. तर मी तिथे असं गेट म्हणजे आत त्यांच्या प्रिन्सिपलच्या कॅबिन समोर गेलो. तर ते काय मला म्हणाले, अरे तुला कळत नाही का पालकांना, तिथे बसा, इथे काम चालू आहे ना पैसे वाटण्याचं. आणि माझ्या लक्षात आलं, कारण पहिल्यापासून माझा नेचर तसा नाही, कोणी काय बोललं बोलू देत ना, नंतर कळल्यानंतर कळत नाही यांचं बरोबर होतं. संयम महत्वाचा. हां, संयम महत्त्वाचं. मी आपलं जाऊन बसलो. तर तो शंकर नावाचा एक शिपाई आल्यानंतर मला म्हणाला, अरे कोण आहात तुम्ही? म्हटलं मी शिक्षक म्हणून इथे ऑर्डर घेऊन आलो आहे. शिक्षक आहात तुम्ही? तो शंकर एकदम साऊथ इंडियन होतं, धावत गेलं सरांकडे. म्हणाला सर ते शिक्षक म्हणून रुजू व्हायला आले. काय सांगतो, त्याने पगार तिथे ठेवला आणि सर एकदम गोडस सर, म्हणजे आपल्याकडे पडेलचे, आणि गोडस सर आले, अरे आपण शिक्षक आहात का? म्हटलं अरे या बसा कॅबिनमध्ये बसा. मला कॅबिनमध्ये बसवलं आणि तुम्ही टोपी घातलं. म्हटलं सर माझे बाबा गेले, आणि माझ्या हातावरून काय केलं म्हणजे पाठीवरून हात फिरवला. तो हात फार महत्त्वाचा आहे, तो विसरू शकत नाही एवढं, कारण तसंच छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्याच्यामुळे आपल्याला कशी प्रेरणा आणि किती आपल्याला पुढे जाण्यासाठी संधी मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचे आपल्याला हे मिळतात ना, आशीर्वाद मिळतात. तर म्हणे की सॉरी, तर नाही सर असं काय नाही, वडील गेले. म्हटलं मग बसा तुम्ही, चहा वगैरे मागवला, मला चहा घेतला. म्हणे त्या क्लर्कला बोलवलं आणि हे पैसे ठेवा, मी अगोदर सरांचा सगळ्या वर्गामध्ये हायस्कूलला म्हणजे ओळख करून घेऊन येतो. माझ्या खांद्यावर हात ठेवला सरांनी आणि मला म्हणे की तुम्ही कुठले? तर म्हटलं मी मेडगाव, म्हणजे मेडगावचं. अरे मेडगाव माझ्या गावाला आहे. ठीक आहे, चल चल चल. सगळ्या प्रत्येक वर्गात गेले म्हणे बघा हे आपल्याकडे नवीन सर आलेले आहे हायस्कूलला,
तर त्याच्यामुळे ते आता मी त्यांना वर्ग देईन त्यावेळी सर्वांनी तुम्हाला माहीत असायला पाहिजे म्हणून ओळख करून दिली. मग सरांनी माझी ओळख करून दिली आणि मग तिथे मी रुजू झालो. मला नोकरी मिळाली आणि नोकरी मिळाल्यामुळे मला अधिक आनंद झाला. पण नोकरी मिळण्या अगोदर मला कॉल आला. हे मला सरांकडे मी सांगायला गेलो. कुठल्या सरांकडे? की नर साहेबांकडे मी गेलो आणि सांगितलं सर मला कॉल आला आहे मी जातो म्हणून. अरे वेळ नाहीस का? तुला फोन इन्स्पेक्टर करतोय मी. फोन इन्स्पेक्टर करतो, तू फोन इन्स्पेक्टर बन आणि मग तू तेवढा मोठा ऑफिसर होशील. त्यावेळी इंजिनियर व्हायची गरज नसायची. त्यावेळी डायरेक्ट ग्रॅज्युएशन हे असेल तर हे असेल तर द्यायचे ते आणि ते म्हणजे याच्यावर ऑफिसरांच्या वरती असायचे. फोन इन्स्पेक्टर देऊन टाकायचे. म्हणजे तुला मी आता फोन इन्स्पेक्टर करतो. म्हटलं सर नको प्लीज, मला शिक्षक व्हायचं आहे, मी जातो सर. अरे वेडा आहेस, मी प्राध्यापक होतो म्हणे बँड्रा कॉलेजला, मी तिथे सोडून मी इकडे आलो, बघ केवढा मोठा ऑफिसर झालो. तू इथे राहा, तुला इथे खूप मोठा अधिकारी तू होशील, DGM पर्यंत जाशील. म्हटलं नको सर मी जातो. आणि मग मी सरांचं हे केलं. पण ते मी खड्डे खणत होतो ना, त्यावेळी मी खड्डे खणायचो मालाड SV रोडला. त्यावेळी मी रोज काय म्हणायचो माहिती आहे, या मालाड SV रोडने खड्डे मी साईडने खणतोय, पण एक दिवस माझी BMCची गाडी जी त्या ठिकाणी मला दिलेली असेल कमिशनरांनी, ती गाडीतून मी त्या ठिकाणी सूट बूट आणि टाय बांधून मी या रोडने जाणार. हे रोज म्हणायचं. म्हणजे मुलांना लक्षात ठेवा, तुमच्या कॅनव्हासवरती तुमची स्वप्न जी आहेत ना, ती स्वप्न मोठ्या कॅनव्हासवरची तयार करा. छोटी छोटी स्वप्न बघू ना, स्वप्न बघायचीच तर मोठी बना. कॅनव्हास तुमचा जो आहे ना, कॅनव्हास मोठा त्या ठिकाणी करा आणि त्या कॅनव्हासवरती चित्र काढा, बघा येतात की नाही. आणि नाही आली तर मला विचारा, कारण याची जिद्द असावी लागते. आणि मग मी ज्यावेळी खड्डे खणताना म्हणायचो की याच रस्त्यावरून मी एज्युकेशन ऑफिसरच्या गाडीतून, म्हणजे हा जो असतो ना, तो मनाशी झालेला निश्चय असतो, मला काहीतरी अचूक करायचं आहे, करणार. मग कोणी आपल्याला हात धरू शकत नाही. आणि मग मला त्या ठिकाणी सरांनी सांगितलं तुला जायचं असेल तर जा. मग मी सरांच्या पाया पडलो आणि म्हटलं सर, मग म्हणे लक्षात ठेव, तुझं कॉलेजचं शिक्षण थांबवायचं नाही. तुला पैशाची गरज लागली मला ताबडतोब फोन करायचा, मला परकी मानायचं नाही. आणि एक लक्षात ठेव, तू जा आणि एक शिस्तीने मात्र सगळं करायचं आणि एक लक्षात ठेवायचं, मोठं व्हायचं अधिकारी. तर म्हटलं हां सर. तर बोडस सरांकडे गेल्यानंतर बोडस सरांकडे 7-8 महिने मी काम केलं. हायस्कूलला जायचं, हायस्कूलचं वातावरण खूप मस्त, मजा वाटायची. आणि शाळेत मुलं मोठी थोराड, माझ्यापेक्षा मोठे 10वीचे विद्यार्थी, असे असायचे. म्हणजे तर अशा विद्यार्थ्यांना शिकवताना खूप मजा वाटायची. वात्रट काही विद्यार्थी होते. आणि त्यावेळी अभिजित सेकंडरीच्या वातावरणाने मला अधिक व्यापक बनवलं. आणि हे व्यापक बनवल्यानंतर मला म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा प्राथमिकचा कॉल आला. म्हणजे त्यावेळी म्हणजे त्यावेळी भरती सुरू झाली. म्हणजे किती बरोबर 1.5 वर्षाने झाली. म्हणजे आम्ही 1.5 वर्ष आम्हाला नोकरीच नाही म्हणून एवढा इतिहास झाला. मग नंतर मग आला मला डायरेक्ट. तर मी विचार काय करत होतो, सेकंडरी मोठी, पगार जास्त, मग तिथे राहणं चांगलं, प्राथमिकला कशाला जायचं, म्हणून मी माझा विचार असा करत होतो. एवढे बोडस सर म्हणजे ग्रेट. बोडस सर काय म्हणाले, अरे तू त्या ठिकाणी एक काम कर जीवा, तू त्या ठिकाणी प्राथमिकला जा. म्हणजे बघा, म्हणजे आपल्याला किती मार्गदर्शन झालं. प्राथमिकला जा, तिथे ना प्रमोशन्स होतात. मी चूक केली आहे म्हणे, मी सेकंडरीला राहून, तू सेकंडरीला राहू नको, तू प्राथमिक शाळेत जा. आणि BMCमध्ये प्राथमिक शाळेत गेलास ना की तुझं तू त्या ठिकाणी एज्युकेशन पूर्ण केलं की तुला त्या ठिकाणी संधी अपॉर्च्युनिटी मिळेल. तू एज्युकेशन इन्स्पेक्टर, तुला परीक्षेला बसता येतं आणि तुला प्रमोशन भरभर होते. त्या देव माणसाने, बोडस नावाचे रामचंद्र बोडसांनी मला सांगितलं. मी त्यांच्या पाया पडलो आणि सरळ माझं कॉल लेटर घेतलं. BMCला त्या ठिकाणी हजर झालं. तर BMCला नाटकाणी पार्कमध्ये झालं. ते सोबत आपला जो येरम आहे तो माझा स्टुडंट होता. त्याच्यानंतर आपला तो रमेश कोळंबकर माझा स्टुडंट होता. ते अजूनही मला गुरुवर्यच मानतात. असं ते सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की आपण हे प्रगती करत असताना
अशा प्रकारे झाल्यानंतर तिथून नंतर मग मला त्या ठिकाणी इथे जेमतेम 10 वर्ष झाली असतील आणि नंतर MPSCचा मी एक्झाम दिली इन्स्पेक्टरसाठी. मला सगळेजण म्हणाले तू इन्स्पेक्टर एवढ्या कमी वयात काय होणार आहे. म्हटलं काय होणार आहे बघ, इन्स्पेक्टरला खूप अनुभव लागतो. म्हटलं बघू ना आपण अनुभव. मी दुसऱ्याचं जास्त ऐकायचो नाही, मी माझ्या मनाने जायचो आणि कारण दुसऱ्याचं ऐकलं की फार गोंधळ होता. तर त्याच्यामुळे मी माझं ध्येय बघतो आणि ते गेल्यानंतर की मी तेही त्या ठिकाणी हस्तगत केलं. मी एक्झामला माझा 2nd रँक आला, त्याच्यामध्ये मी उत्तीर्ण झालो. इन्स्पेक्टर म्हणून मला ऑर्डर मिळाली आणि ऑर्डर मिळाल्यानंतर मी माझी पुढची प्रमोशन भरभर झाली आणि त्यामुळे मी कमी वयामध्ये असणारा BMCमध्ये डॉक्टर केळुसकर हा एकमेव इन्स्पेक्टर आहे ज्याचं तो वयाच्या साधारणपणे की 28 किंवा 29व्या वर्षी त्या ठिकाणी एज्युकेशन इन्स्पेक्टर झाला. त्यावेळी शिक्षकांनासुद्धा असं वाटायला लागलं आणि त्यावेळी इन्स्पेक्टर म्हणजे कसं, आम्ही इन्स्पेक्टर म्हणजे आम्ही कोणतरी पकडायला जातो, शिक्षकांना असं नाही. आपण अभ्यास करून माझ्याकडे सिलेबसची 1ली ते 10वीची सर्व विषयाची पुस्तकं असायची. मला इन्स्पेक्शन घ्यायचं असेल तर मी त्या ठिकाणी त्यातल्या प्रत्येक पेजवर काय आहे हे सगळं त्या ठिकाणी माझं बाय हार्ट असायचं. त्याच्यामुळे केळुसकर म्हटलं नाव की एक फार मोठं ग्लॅमर असायचं. तर मुंबई महानगरपालिकेमध्ये एवढं वजन तयार केलं हे कशामुळे, तर असे म्हणजे त्या ठिकाणी स्वतःच्या बुद्धीमत्तेने की नंतर मग लेखन करणं, कवी म्हणून होते. आणि मला त्या ठिकाणी माझ्या कमिशनरांनी, जे फाटक साहेब कमिशनर होते, त्या कमिशनरनी मला तर अमेरिकेला पाठवलं कवी म्हणून. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं प्रतिनिधी म्हणून पहिल्या विश्व मराठी साहित्य परिषदेला मला संमेलनाला त्या सरांनी माझी निवड केली आणि मला फ्री ऑफ कॉस्टमध्ये अमेरिकेला पाठवलं. जर अमेरिका मी त्यावेळी कुठे इतक्या लवकर बघणार होतो, पण मला ते अमेरिकेमध्ये 15 दिवस राहायला मिळाले. खूप म्हणजे वेगळं वाटलं. म्हणजे माणसाने प्रगती करावी आणि अमेरिकेला जावं, म्हणजे का जावं हे मला त्यावेळी कळलं. आपण शिक्षणाबरोबरच साहित्य सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वळलात. लेख आणि कविता आपल्या विविध प्रसिद्ध झाल्या. त्याचप्रमाणे विविध जे दिग्गज लेखक असतील, कवी असतील, त्यांच्या संपर्कात तुम्ही गेलात. याबद्दल काय सांगा? नक्कीच मी सांगेन की कसं आहे, एकदा माणूस थोडीशी त्याला प्रसिद्धी मिळाली आणि त्याच्याकडे स्वतःकडे काहीतरी पाहिजे, त्याशिवाय काही तो माणूस त्या ठिकाणी एवढा त्या लोकांवरती इम्प्रेशन पाडू शकत नाही. स्वतःमध्ये ते गट्स लागतात. तर मी कविता करायला लागलो. माझा पहिला पुष्पांजली काव्यसंग्रह प्रकाशित झाला. नंतर मला वेळ मिळेल तसं मी कविता थोड्या अधिक सखोल लिहायला लागलो. तर त्याचं त्या ठिकाणी गाज नावाचा काव्यसंग्रह जो होता, तो गाज नावाचा काव्यसंग्रह तोपर्यंत माझा लिहून झाला होता. आणि मला पुन्हा एक अपॉर्च्युनिटी अशी आली. एकदा कसं आहे, BMCमध्ये नाव झालं बाबा एक कवी हे मनाचे आहेत, हे डॉक्टर केळुसकर. मी बऱ्याच कार्यक्रमांना माझ्या कवितांचं वाचन वगैरे होतो असायचं. मला एक व्यासपीठ मोठं मिळालं आणि एवढं मोठं व्यासपीठ मिळालं, मला एज्युकेशनची लेक्चर्स घ्यायला मिळाली. आमचं एक प्रशिक्षण सेंटर आहे दादरला. त्या दादरला एकदम म्हणजे सर्व शाळांमध्ये एक व्याख्यान, समजा मी आता इथे बोलत असेल तर ते सर्व शाळांमध्ये ते माझं लेक्चर जायचं. त्यामुळे मला त्या ठिकाणी व्यासपीठ जे आहे ते व्यासपीठ फार मोठं मिळालं. आणि त्याच्यातून काय झालं की पुन्हा मी प्रशिक्षण केंद्राचं माझ्याकडे दिलं होतं. म्हणजे सर्वांना प्रशिक्षण देणं, सर्व विषयांचं प्रशिक्षण देणं आमच्याकडे प्रशिक्षण केंद्र, त्या केंद्राचा प्रमुखच मी होतो. त्याच्यामुळे मी मोठमोठ्या साहित्यिकांचे इंटरव्ह्यूज घ्यायचो आणि त्याच्यामुळे ते साहित्यिक माझ्या एकदम असे जे त्या ठिकाणी म्हणजे मी त्यांच्या जवळ जाऊ शकलो. आणि नंतर मग झालं काय, माझं नाव म्हणजे अमेरिकेहून मी आल्यानंतर नेक्स्ट इयरला पुन्हा काय झालं की BMC तर्फे प्रतिनिधी कोणातरी पाठवायचं होतं. मग पाठक साहेबच होते. ते म्हणाले नाही डॉक्टर केळुसकरांना दुबईला जाऊ दे. तर ते दुबईला सुद्धा मला 15 दिवसासाठी मला त्या ठिकाणी कॉर्पोरेशनच्या खालचा मला जायला मिळालं. आणि माझा गाज नावाचा काव्यसंग्रह, तो काव्यसंग्रह तिथे मला त्या ठिकाणी
आमचे माझे गुरुवर्य मंगेश आडगावकर यांच्या हस्ते तिथे माझ्या भव्य स्टेजवरती माझा तो काव्यसंग्रह त्या ठिकाणी प्रकाशित झाला. मला इतका आनंद वाटला ना की आपण खरोखर साहित्यिक होऊ शकतो फार मोठे. कसं आहे, आपल्याला मिळणारा वेळ, त्या वेळेतून आपण काहीतरी कुठेतरी लिखाण करतो आणि त्यातून नंतर मग जो आत्मविश्वास आहे तो द्विगुणित झाला. डॉक्टर विजयाताई वाड यांच्याबरोबर मी काम केलं. म्हणजे जे त्या ठिकाणी फार मोठे म्हणजे साहित्यिका या लेखिका ज्या आहेत आणि आपल्या याच्या विश्व ग्रंथाच्या त्या ठिकाणी जे आहेत तर त्या ठिकाणी त्या अध्यक्षासुद्धा होत्या आणि त्या अध्यक्षा असल्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांनी मला खूप आशीर्वाद दिले आणि म्हणून त्यातून काय झालं की मला त्यांच्या जवळ मला त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम करता आलं. त्याच्यामुळे हे कसं आहे, हे एकमेकांना अशा गुरुवर्यांना भेटल्यानंतर मला एक मोठं एक आत्मविश्वासाचं आलं. मी ज्यांच्याकडे PhD करत होतो ते NR पारसनीस जे लंडनवरून आलेले होते आणि त्यांच्याकडे मला त्या ठिकाणी प्रवेश मिळणं, PhD करणं एज्युकेशनमध्ये हे फार कठीण असायचं. परंतु त्यांनी मला त्या ठिकाणी स्वतःचा विद्यार्थी म्हणून करून घेतलं. हे माझे सर्वात झालेले उपकार आहेत. कारण ते कमी वयामध्ये मी ज्यावेळी त्यांच्या सरांकडे गेलो तर 35 वर्षाचा होतो आणि म्हटलं सर मला PhD करायचं. सर म्हणाले तुझं वय किती आहे 41 कर, तू कशाला त्या ठिकाणी एवढ्यात करतो, 50-60 वर्षानंतर तू PhD कर, एवढ्यात PhD लवकर करून काय तुला हे होणार आहे. तर म्हणे नाही सर मला जिद्द आणि मला सर PhD व्हायचंच आहे. आणि मग मला ते म्हणाले तू एक काम कर, तुला जर PhD करायचे तर पावसाळी छत्रासारखं नाही ना करणार. मला त्यावेळी काही कळलं नाही. तर म्हटलं लक्षात आलं नंतर की पावसाळी छत्र्या जशा उगवतात तसं PhD करायला सर्वच जण उत्सुक असतात. पण नंतर मग PhD करतच नाही. जसे सोडून गेलेले अनेक विद्यार्थी सरांकडे. सर म्हणाले असं नाही ना, तोडलं नाही. मग एक काम कर, तू 1 महिन्यामध्ये मला एक सिनॉप्सिस आणून दे, तू काय करणार आहेस PhD. आणि मी खरोखर जिद्दीने 1 महिन्यामध्ये सगळं माझं त्या ठिकाणी पुस्तकं संदर्भ वगैरे माझं पहिल्यापासून एक शिस्तच मला लागलेली होती. माझे संदर्भ वगैरे घेऊन मी एक सिनॉप्सिस रिपोर्ट तयार केला आणि तो सरांना त्या ठिकाणी 30-35 पेजेसचा रिपोर्ट मी सरांकडे घेऊन गेलो. सरांनी मला खूप शाबासकी दिली, व्हेरी गुड, तू ते करू शकतोस किर्लोस्कर, तुम्ही करा म्हणून की मी तुम्हाला. मग युनिव्हर्सिटीमध्ये मला लेटर देऊन पाठवलं. माझं ताबडतोब माझं रजिस्ट्रेशन झालं, PhD करायला लागलो. जर 7 वर्ष मी अभ्यास करत होतो. मला ताबडतोब त्या ठिकाणी त्याच्यानंतर मला PhD प्रदान झाली. सांगण्याचं तात्पर्य काय, शून्यातून आल्यानंतर आपल्याला एवढ्या व्यापक प्रमाणावरती आपल्याला शिक्षणाची धुरा ही करायला म्हणजे अनुभवता आली. हेच माझं सर्वात मोठं म्हणजे बक्षीस होतं मला ते. आणि मला त्या ठिकाणी नंतर मग खूप अपॉर्च्युनिटी जीवनात आल्या प्रचंड, की ज्यावेळी मला सायन्सला होता आलं नाही. मला माझी 3 मुलं MSच आणि ती एकदम फार मोठी अवॉर्डेड आहेत आणि खूप टॉप लेवलला आहेत आणि त्या तिघही डॉक्टर आहेत. आणि त्याच्यामुळे मला आनंद वाटतो की आज मी झालो नाही, सायन्सला गेलो नाही, पण माझी मुलं मात्र त्या ठिकाणी सायन्स शाखेकडे गेली आणि एकदम टॉपर्स म्हणून ते आज वावरत आहेत. मला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा. माझी 4ही मुलं BSc म्हणजे विज्ञान शाखेचीच आहेत. कोणी त्या ठिकाणी माझ्यासारखं आर्ट्समध्ये नाही. परंतु आर्ट्स आम्ही त्या ठिकाणी विज्ञान, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स ह्याच्यामध्ये भेदभाव करत नाही. तांबर्डे गाव हा शिक्षण क्षेत्रात पुढे आहे, त्याचप्रमाणे सांस्कृतिक असेल या क्षेत्रामध्ये देखील आहे. आणि आपण लहानपणी असा गावात एखादी कला क्षेत्रामध्ये एखादी भूमिका वगैरे साकारली का? चांगला प्रश्न विचारला. म्हणजे आजपर्यंत असा कोणी मला प्रश्न विचारला. आपण खूप चांगल्या प्रकारे प्रश्न विचारला. खरं म्हणजे काय माहिती आहे की खरं आहे, मी लहानपणापासून कला या क्षेत्रात होतोच. आपली दिंडी असायची, दिंडीमध्ये नाचायला, नृत्य करायला मी पुढे असायचो. म्हणजे तिथून म्हणजे रेकॉर्ड डान्स ह्याच्यामध्ये सुद्धा असायचं.
हे छोट्या छोट्या गोष्टी आणि खरोखर आपली तांबडलीची भूमी आहे ना, ती कलावंतांची भूमी आहे आणि यात वाद नाही. आणि या क्षेत्रामध्ये मला जर कोणी विचारलं ना की या तांबडलेच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये पहिला क्रमांक कोणाला द्या, तर मी निश्चितपणे राजम कुटुंबाला देईन. कारण कसं आहे, तांबडलेच्या जडणघडणीमध्ये राजम आहे, कुबल आहे, यांना त्या ठिकाणी हे सांगता येईल कारण त्यांनी संस्कार केलेले आहेत. कारण नाटकं ज्यावेळी व्हायची किंवा संगीताचे कार्यक्रम राजमने खूप हे केले, सुसंस्कृतपणा त्याच्यामध्ये संस्कृतीमध्ये आणला. कला म्हणजे गायनाची म्हणा, वाद्यकला म्हणा, पवन कुबलसुद्धा चांगले म्हणजे आबा कुबलसुद्धा होते, तर आबा कुबलसुद्धा फार मोठे संगीतकार होते. पण या मंडळीने आपल्या तांबडलेकला अधिक केलं आणि शिक्षणामध्ये तर आपला तांबडलेक पुढारलेलाच. प्रत्येकाच्या घरात पूर्वी म्हणायचे एक शिक्षक तरी असेल, तो असायचा त्या ठिकाणी. गावामध्ये एका नाटकामध्ये काम करण्याचा योगायोग आला, तर तो त्याची हिस्ट्री जरा सांगणं फार महत्त्वाचं. विठोबा कोळंबकर यांचे सुपुत्र, खरं म्हणजे तांबडलेकचे एकदम अस्सल त्या ठिकाणी रंगकर्मी असेल किंवा कलावंत असेल किंवा नट असेल, अभिनेता असेल, तर तो रामचंद्र कोळंबकर. कारण मी याला त्या ठिकाणी खूप ते म्हणजे जे आविष्कार पाहिला आहे ना, आविष्कार, नाट्याविष्कार, तो नाट्याविष्कार, नाट्य अभिनय हा रामा कोळंबकर यांचा प्रचंड होता. त्यांची प्रत्येक नाटकं जी असायची ना, ती नाटकं त्या ठिकाणी कशी असायची की स्वतः दिग्दर्शित केलेली असायची. आणि या तांबडलीच्या भूमीवर आणि काय आवड त्या व्यक्तिमत्वाला. तर तसं बघायला गेलं तर माझे मोठे भाऊ जे होते ते त्या काळामध्ये त्यांच्या म्हणजे बापू केळुसकर नाव. आता बापू केळुसकर म्हणजे व्यक्तिमत्व होतं म्हणजे जग काय म्हणेल याच्यामध्ये डॉक्टरची भूमिका बापू केळुसकरने केली. तर ते बापू केळुसकरांसारखं आणि त्या नाटकात काम यशस्वी डॉक्टरांची भूमिका केली आणि त्याच्यामुळे म्हणजे बापू जुवेकरने त्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीला ठेवलं, वॉटर डिपार्टमेंट. त्याच्यामुळे जर कलाकार चांगला असेल, वकुबीचा असेल किंवा जो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये माहीर असेल, तर निश्चितपणे त्याला काय होतं की अपॉर्च्युनिटी मिळत जातात, संध्या त्या असतात. आणि म्हणून माझ्या भावाची परंपरा होती, अतिशय चांगला त्या ठिकाणी अभिनेता होता माझा भाऊ. त्यांनी स्वतः म्हणजे आपल्या रंगमंचासाठी पडदेसुद्धा त्यांनी स्वतः तयार केलेले होते. तर बापू आमचा त्या ठिकाणी माझा एकदम सगळ्यात मोठा भाऊ जो होता तो दुर्दैवाने सोडून गेला. तर त्याचे जे गुण होते ते आमच्या सगळ्या भावामध्ये उतरलेले होते. अंकुश माझा भाऊ तो नाट्य क्षेत्रामध्ये होता, नाटकात कामं करायचा. लहू आमचा एकदम हरहुन्नरी होता, कलाकार, चांगली कामं करायचा. आणि मला नाट्यक्षेत्रात काम करण्याची संधी अशी मिळाली तर रामा कोळंबकरने एक नाटक, कुलांगर नावाचं नाटक बसवलं. सप्त्याच्या दुसऱ्या दिवशी ते नाटक लागणार होतं. आणि झालं काय की विमल कुर्तडकर ज्या होत्या ना, त्यांनी अगोदर 15 दिवसापूर्वी सांगितलं की मी हे काम करणार नाही आणि मला जमणार नाही. म्हणजे ती म्हणजे अभिनेत्री म्हणून ठरवली होती, तिने नकार दिला. तर रामाला प्रश्न पडला आणि रामाचं हे शेवटचं नाटक होणार. रामाने सांगितलं सुद्धा हे माझं शेवटचं नाटक आहे आणि माझं जर शेवटचं नाटक झालं नाही तर मला खूप प्रचंड मी मरणाला घाबरत नाही असं रामाने सांगितलं. रामा नावाचा एक कलेचं फार मोठं आहे, जसे राम यरमांसारखं आपण नाव घेतो तसे रामा हे जे होते कोळंबकर एक खूप नाटकाचं म्हणजे त्या ठिकाणी फार वेळ. त्याने मला याला जोगेश्वरीला सुद्धा बोलवलं होतं एकदा, मी मुंबईला होतो त्याच्यानंतर नाटकाच्या नंतर जोगेश्वरी तर झंकार नावाची पार्टी काढली होती. झंकार वाद्यवृंद मी कलाकार होऊन प्रचंड कलाकार. तर रामाने विचारलं तिथे कुलांगरामध्ये जे अर्धभाषण होतं ना ते उमा नावाचं कॅरेक्टर होतं आणि उमा नावाचं कॅरेक्टर हे करायचं आणि स्त्री पात्र करायचं की कोण इतकं त्या ठिकाणी पाठांतर करणार. अर्धवाक्य संपूर्ण त्या ठिकाणी जे आहे अर्ध नाटक त्या उमाचे संवाद आहेत.
त्याने दोघा तिघांना विचारलं की कोण काय करेल काय करेल काय. ते कोणीतरी माझं नाव सुचवलं की बाबा तो जोबा आहे ना, त्याचं पाठांतर शक्ती चांगली आहे आणि तो निश्चितपणे ते काम करेल, पण त्याची परवानगी त्याला वडील देतील किंवा नाही माहिती नाही. तर मग रामा आले आणि माझ्या वडिलांना विनंती केली, बाबा असं असं आहे, तुमच्या जोबाने माझ्या नाट्यात काम करावं आणि स्त्री पात्राची ती भूमिका आहे, मला नटीने नाही म्हणून सांगितलं. तर मी आता त्या तोंड घशी पडलेलो आहे, माझं हे नाटक शेवटचं आहे आणि बाबा तुमच्या ह्याने झालं तर बाबा त्यावेळी चक्क नाहीच म्हणाले की कसं काय तो त्या ठिकाणी माझा मुलगा स्त्री पात्राचं काम करणार, त्याला कसं जमेल काय जमेल. आणि मग नर्वस होऊन रामा निघालाच होता. रामाने नंतर केलं की माझ्या लहू भावाला गाठलं, त्याच्यानंतर नामदेवला गाठलं, म्हणजे माझ्या दादाला गाठलं, तू तुझ्या वडिलांना सांग ना. पण त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं बाबा असंच आहे, कारण हे रामाचं नाटक शेवटचं आहे, मग आपण मदत करूया ना, असं आपण बाबा करेल ना. आणि मला लवने सुद्धा सांगितलं, अरे तू कशाला काळजी करतो, मी तुझं करून घेईन. आणि असं झालं आणि मी शेवटी हो म्हणालो. 15 दिवस होते नाटकाला. त्या नाटकात 6 पदं होती आणि 6 पदं म्हणजे गाणी होती त्याच्यामध्ये. तर ती 6 पदंसुद्धा म्हणायची त्याच्यामध्ये. आणि मी काय एवढा मोठा गायक थोडाच होतो. तर पण काय माहिती आहे, एज्युकेशनमध्ये आमच्या आहे प्रत्येकजण गायक आहे आणि प्रत्येकजण एज्युकेशनिस्ट आहे. तर त्याच्यामध्ये फक्त त्याला त्या ठिकाणी हे असायला पाहिजे, त्याला आकार देणारी माणसं मिळाली. आणि मग 8-10 दिवसात माझं त्या ठिकाणी भाषण पाठ झालं पूर्ण, मुखोद्गत एकदम, ते संवाद एकदम मुखोद्गत. आणि मी त्या ठिकाणी मला रामा सांगायचा त्याप्रमाणे मी अभिनय करायचा. रामा वाक्य फेकायचा, मी म्हणायचं. पल्लेदार वाक्य असतील ती पल्लेदार वाक्य फेकायची, मी म्हणायची. आणि असं करता 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 ते मुखात सगळं होऊन गेलं आणि मुखोद्गत झालं माझं स्पीच ॲबिलिटी चांगली असल्यामुळे मला ते सहज शक्य झालं. मग लहूसुद्धा मला थोडं मार्गदर्शन करायला लागला. ज्यावेळी रामा नसायचं लहू इथेच माझी तयारी करून घ्यायची. ते नाटक सगळं बसल्यानंतर गाणी कोणी म्हणायची आता, तर नाही गाणी याच म्हणजे स्त्री पात्र करणाऱ्यानेच म्हणा असं त्या ठिकाणी आलं. नाही तर पहिल्या विचार करत होते आपण असं करूया, ती गाणी कुणाकडून तरी म्हणून घेऊया. म्हटलं मला नाही जमणार आहे. म्हणजे नाही तुला जमणार. रामाने तिकडे अण्णा राजमांकडे घेऊन गेले. अण्णा राजमांना सांगितलं आहे बघा, या माझ्या ह्याला बाबाला तुम्ही 6 गाणी शिकवायची आणि तुम्ही चाली लावून द्यायच्या आणि त्या अण्णा राजन म्हणाले हरकत नाही तो म्हणेल. मग त्यांनी म्हणाले मी बाबा म्हणू शकेल गाणी. आणि मग अण्णा राजमांनी मला चाली इतक्या चांगल्या मला सहज अगदी पेलता येतील अशा चाली लावल्या. अर्थशून्य भासेनुचा कलह जीवनाचा इथून सुरुवात केली. आणि मग ही पदं मला हळूहळू ती पदंसुद्धा म्हणजे पाठ झाली सगळं. आणि एकदम नाटक एकदम चाबूक बसलं. आणि असं झाल्यानंतर रामाने बोर्ड काय, रामा म्हणजे मजेशीर व्यक्ती नव्हतं, एक महान कलाकार आपल्या तांबडलेखचा. मी पहिला कलाकार म्हणून जर म्हणेन तर रामा कोळंबकर हेच नाव आहे, कारण कलेचा एकदम तो साधक होता. तर त्याने उमा केळुसकर, ती केळुसकर कुठली नटी आहे तिथे, उमा म्हणजे कुर्तडकर होती पण केळुसकर कोण, तर सगळीजण म्हणाले. पण शेवटपर्यंत रामाने कोणाला सांगितलं नव्हतं मी काम करणार आहे स्त्री पात्राचं. आणि शेवटी त्या ठिकाणी नाटकाचा तो दिवस आला. दुसऱ्या दिवशी मला मेकअप वगैरे करण्यात आलं. म्हणजे श्रीकांत गुरुजी, गुरुवारी श्रीकांत गुरुजीने मला मेकअप फार सुंदर केलं, छानपैकी एकदम असं एकदम पांढरं एकदम व्यवस्थित मला मेकअप केलं. आणि साडी बिटी मला नेसवून एकदम चापून एकदम म्हणजे श्रीकांत कोचरेकर खूप त्या ठिकाणी चांगले कलाकार होते. आणि मेकअप काय करायचं, तर हे केलं. आणि देवाच्या पाया पडून मला घरी आणलं, विठ्ठलाच्या पाया पडून. म्हटलं पहिलंच नाटक आहे विठ्ठल. बाकीचे रेकॉर्ड डान्स वगैरे भरपूर झाले होते, भाषणं भरपूर झाले होते, पण नाटकाचं हे पहिलं होतं मला. आणि सुरू झालं
वेग घे आला आणि कुलांगर नाटक इतकं जबरदस्त झालं की ते कंपनीचं नाटक असावं असं वाटायला लागलं. आणि उमा तर हा एक मी आहे हे कोणालाच कळलं नाही. उमा ही उमाच आहे इतका म्हणजे मला हे श्रीकांत सुद्धा म्हणजे आमचे म्हणाले की बाबा तू अभिनय सुंदर केला, सुरेख केलास. म्हणजे आबा बोलसं म्हणाले अरे छान केलंस, म्हणजे असं वाटत नव्हतं. बरेच जणांनी पोस्ट पावत्या दिल्या की खूप अभिनय चांगला म्हणजे जो होता तो स्त्री पार्टाचा केला. आणि त्याप्रमाणे मी ते कुलांगर त्या ठिकाणी नाटकात काम केलं. उमाची यशस्वी भूमिका केली. काही दिवस बरेच महिने मला काय माझे नाड मित्र चिडवायचे, हे उमा असं चिडवायचे, मजा वाटायची. ठीक आहे, कलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा. आणि नंतर ते मुंबई महानगरपालिकेमध्ये 5-6 नाटकामध्ये मी काम केलं. आमच्या राज्य शासनाच्या नाटकामध्ये सुद्धा माझा त्या ठिकाणी आमच्या नाटकाचा 2रा क्रमांक महाराष्ट्र राज्याला आला. तर त्यामुळे आम्ही हे आता तर मला आनंद वाटतो की या मनवंतर नाट्य संस्था जी आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या त्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेवरती मी सल्लागार म्हणून आहे. आणि माझ्याकडे कलावंत रंगकर्मी जे आहे ते जवळजवळ 800च्या वरती आहे. यांचं त्या ठिकाणी आमची शिबिरं वगैरे नाट्य शिबिरं असतात. तर खूप म्हणजे त्या कलेच्या दृष्टिकोनातून आता मला त्या ठिकाणी कला म्हणजे काय, अभिनय म्हणजे काय, आविर्भाव म्हणजे काय, नाटकाची आरोह म्हणजे काय, हे सगळं अभ्यासच असतो. किंवा नाट्यरस म्हणजे काय, भरतनाट्यमचं हे जे आहे भरतमुनींनी जे ते नाट्यशास्त्राचे त्या ठिकाणी 9 रस सांगितलेले, त्या 9 रसातले सगळे नाट्यरस जे आहेत ते नाट्यरस अभ्यास करून ते पूर्ण माहिती झालं. धन्यवाद. मी तुला म्हणजे जसं काही खूप चांगले आणि प्रश्नसुद्धा खूप चांगले विचारले मला की माझ्या याच्याशी. आणि मला खूप आनंद वाटला की तिथे कुठेतरी आपण ओपन झालो असं काहीतरी. पुष्कळ सांगता येईल. हे व्यक्तिमत्व घडलेलं आहे ना, ते व्यक्तिमत्व सहज असं घडलेलं नाही. मी घडलो ते म्हणजे मी स्वतःचं आता काही लिखाण करणार आहे, म्हणजे आत्मचरित्र असं लिहिणार आहे. ती मी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत होतो. आणि माझं पोहणं किंवा माझं त्या ठिकाणी हे करणं कर्तृत्व हे प्रवाहाच्या विरुद्ध आहे. मला कधी प्रवाहामध्ये जाता आलं नाही. मला कधी प्रकाश कॉलेजमध्ये जाता आलं नाही. मला कधी त्या प्रकाश कॉलेजेस म्हणजे मला दिवसाच्या कॉलेजमध्ये जाता आलं नाही. मला त्या ठिकाणी ज्या रात्र कॉलेजमध्ये जावं लागलं. पण रात्र कॉलेजमध्ये जाऊनसुद्धा जो ज्ञानाचा प्रकाश आहे तो ज्ञानाचा प्रकाश या भूकेमुळे निर्माण झाला. ज्ञानाची भूक असायला पाहिजे. आपण त्या ठिकाणी वाचन करताना एकाग्रता असायला पाहिजे. मग ती कुठलाही विषय असू दे, त्या विषयाची एकाग्रता असेल तर आपण निश्चित साध्य करू शकतो. आणि एक लक्षात ठेवायचं, आपल्या मगाशी सांगितल्याप्रमाणे कॅनव्हासवरती भव्यपणाच्या पटलावरती कॅनव्हासवरती मोठं असं चित्र तयार करा तरुणांनो. म्हणजे चित्र तुम्ही यशस्वी करणार. जीवन एक चित्रच आहे. आणि हे चित्र म्हणजे मुख्य चित्र आणि जीवनचरित्र आणि चित्र हे जे आहे ते त्या ठिकाणी असंच असं स्वतःच्या मनाची एकाग्रता मला हे साध्य करायचं आहे. ते माझं ध्येय आहे. अर्जुनाचा डोळा मला दिसला पाहिजे तरच मी त्या ठिकाणी ते साध्य करेन. मी अपयशाने खचून जाणार नाही आणि जायचंच नाही कधी. एकदा येईल अपयश, 2दा येईल, 3ऱ्या वेळी तर मी यशस्वी आहेच ना. अरे यशाला आपण सांगायला पाहिजे, यशा तू त्या ठिकाणी तू मला मिळाल्याशिवाय मी तुझं पाठच सोडणार नाही. मग यश कशाला तुमच्या म्हणजे त्या ठिकाणी हुलकावणी देणार. आणि म्हणून विद्यार्थी मित्र जीवनामध्ये चांगलं हे करा. आज मला आनंद वाटतो. मी माझ्या तांबर्लेच्या विद्यार्थ्यांना आज सगळ्यांचं स्वतःहून जाऊन मी त्यांना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकं दिली. मी मिठभाव याच्यामध्ये शाळेमध्ये डॉक्टर शिरोडकरांच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मला बोलवलं. मी ते रोख पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्याच्या पाठीमागची भूमिका हीच आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने घेणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. ती वृत्ती घ्या ना. तुम्हाला कोणीतरी दिलं आहे ना, तुम्हाला दिलं आहे तर तुम्ही सुद्धा दुसऱ्याला द्यायला लागा. आणि हे जर दुसऱ्याला देणं असतं ना ते फार मोठं कल्याणकारी असतं.
त्यामुळे आपल्या मनाचे संस्कार हे कायम ठेवा, जिद्दीने पुढे चला. कोणी तुम्हाला त्या ठिकाणी डिवचण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही अचल बनून म्हणजे अचल व्हा, की तुम्ही बिचल तुमची असता कामा नये आणि कोणालाही लढवई वृत्ती ठेवा. आणि कधी त्या ठिकाणी स्वतःला जे पटेल आणि एखादी गोष्ट मला पटत नाही पण तो दुसरा सांगत असेल, तुम्ही ते पटून घ्या, तर पटून घ्यायची नाही. तुम्ही त्या ठिकाणी स्वतःच्या निर्णयावर अगदी कायम सिद्ध हस्तासारखं त्या ठिकाणी कायम ठाम असायला पाहिजे. स्वतःच्या धडावरती आपलं डोकं ठेवायला पाहिजे. स्वतःच्या धडावरती आपलं डोकं ठेवायला पाहिजे. याचा अर्थ दुसऱ्याचे त्या ठिकाणी कान कोणी भरवले तरी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा, माझं डोकं माझ्या धडावर. आणि ही जी माझी एक कविता सुद्धा फार त्या ठिकाणी गाजलेली होती, माझं डोकं माझ्या धडावर. हे फार महत्त्वाचं आहे. व्यक्ती विकास जो आहे तो व्यक्ती विकास याच्यामध्ये सामावलेला आहे. आणि म्हणून नवीन पिढीला जरूर सांगेल, तुम्ही त्या ठिकाणी नव्या दमाचे शूर शिपाई या, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाय, असं तुम्ही त्या केशव सुतांची त्या ठिकाणी जी ती तुतारी वाजून तुम्ही पुढे जा. यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा आणि एकदम लोकांसाठी कल्याणकारी व्हा, हीच माझी इच्छा. दिल खुलास याच्यामध्ये मुलाखतीमध्ये मला बोलवलात, खूप अत्यंत आनंद झाला. पुढच्या वेळी एखादा पुढचा विषय घेऊ आपण, विद्यार्थ्याचा व्यक्ती विकास कसा व्हावा याच्यामध्ये बघूया. तुम्हाला जे जे विषय आवडतील ते विषय सांगा, मी त्या ठिकाणी बोलायला तयार आहे. मी किती तासन तास बोलू शकतो, हे माझं एक वैशिष्ट्य आहे. कारण मला त्या ठिकाणी कुठलंही म्हणजे कागदाचं चिटकुरं मला घ्यावं लागत नाही. माझी त्या ठिकाणी स्मरणशक्ती एकदम तल्लक आहे आणि त्याच्याबद्दल मी कधी विस्मरण होत नाही मला कुठल्याही गोष्टीचं. त्याच्यामुळे मी सलग बोलू शकतो, कारण मला ती हॅबिट कॉलेजला शिकवल्यामुळे आहे. धन्यवाद. जेवढं माझ्याकडून देता आलं तेवढं मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला जर शक्य असेल त्यातलं जे आवडलं तर घ्या, स्वीकारा, नाहीतर तुम्ही तुमचे स्वतंत्र आहात. जा पुढे विचाराने तुमच्या अर्थाने. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपण दिलखुलास कार्यक्रमामध्ये वेळ दिलात आणि एक निश्चितच आपण जो संघर्ष केलात आणि या संघर्षातून वाट काढत यशस्वी झालात. तरुण पिढीला देखील एक चांगला संदेश आपल्या माध्यमातून पोहोचेल. आणि निश्चितच सरांनी आपलं जे ध्येय ठरवलं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड देत सर यशस्वी होऊन आज परिस्थितीचा बाहू न करता एक मुंबई महानगरपालिकेसारख्या शहरात एका कोकणातील रत्न असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर केळुस्कर सर मुंबईसारख्या महानगरपालिकेच्या ठिकाणी शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी जे कार्य केलं आहे हे निश्चितच अतुलनीय असंच म्हणावं लागेल.